हॅलो वेलकम फ्रेंड्स. तर आपण लास्ट पार्टमध्ये ओरल एव्हिडन्स म्हणजे काय बघितलं की ओरल एव्हिडन्स हा डायरेक्ट एव्हिडन्स असायला पाहिजेत आणि संपूर्ण केस ही ओरल एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करता येईल. मीन्स ऑल फॅक्ट्स. फक्त जेव्हा कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह करायचा प्रश्न येतो त्यावेळेस ते डॉक्युमेंटच स्वतः कोर्टासमोर बोलवेल. मीन्स आपण डॉक्युमेंटची डेफिनेशन काय बघितली, डॉक्युमेंट्स इटसेल्फ प्रोड्यूस बिफोर द कोर्ट फॉर इन्स्पेक्शन. मीन्स कोर्ट ते स्वतः डॉक्युमेंट वाचणार आहे, त्याबद्दल तुम्ही ओरल एव्हिडन्स द्यायचा नाही. मीन्स काय डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलेलं कंटेंट आहे, जे अमाऊंट लिहिली, काय डेट लिहिली आहे, जे पण काय कंडिशन असतील, मॉर्गेज डीड असेल किंवा जे पण कॉन्ट्रॅक्ट असतील, जे रिटर्न डॉक्युमेंट आहे, जे लॉने सांगितलेलं आहे किंवा पार्टीने रेड्यूस इन टू रायटिंगमध्ये लिहिलेलं असेल, तर त्यामध्ये काय लिहिलं आहे ते डॉक्युमेंट स्वतः सांगणार. पण एखादा क्वेश्चन आला असेल रिगार्डिंग द जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट. जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट म्हणजे काय, तर जेन्युनचा अर्थ असा होतो जो आपण सेक्शन 20मध्ये बघितला. का बघितला की अनलेस द जेन्युनेस ऑफ डॉक्युमेंट प्रोड्यूस इन क्वेश्चन. तर क्वेश्चन असा आला होता मला की व्हॉट इज मिनिंग ऑफ जेन्युनेस. जेन्युनेस मीन्स लिगल एक्झिस्टन्स ऑफ डॉक्युमेंट. फॉर एक्झाम्पल बायर आणि सेलर आहेत किंवा आपण मॉडगेज घेऊ, तर मॉडगेजवर काय करतो आहे, डिस्प्यूट करतो आहे की नाही मॉडगेज डीड मी असं वगैरे काय केलं नाही आहे. तर मॉडगेज व्हॉट ही विल डू, तर त्यांनी काय करेल, अटेस्टिंग विटनेस आणेल किंवा जिथं मॉर्गेज डीड रजिस्टर ऑफिसमध्ये केला असेल. मीन्स व्हेरियस वेज टू प्रूव्ह द जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट. मीन्स स्टॅम्प ड्युटी भरली नाही आहे किंवा त्यावरती सही शिक्का व्यवस्थित मारलेला नाही आहे, त्यामुळे तो डिस्प्यूट करतो आहे. साहेब यावरती व्यवस्थित शिक्का नाही, किंवा जज साहेबांना असं वाटत असेल की नाही त्या मॉर्गेज डीडवरती पर्टिक्युलर ठिकाणी शिक्के मारायचे राहून गेलेले आहेत. मग त्यांना डाऊट येत असेल, मग ते रजिस्ट्रारला समन अप करून मीन्स बोलवून त्यांची साक्षी घेऊन ते व्हेरीफाय करून घेतील की वेदर दिस मॉर्गेज डीड इज जेन्युन ऑर नॉट. मीन्स जेन्युनिटी म्हणजे काय की लिगल एक्झिस्टन्स ऑफ डॉक्युमेंट. तुम्ही एखाद्या साईडला लिहून ठेवा की जेन्युननेस म्हणजे काय. जेन्युन म्हणजे काय की लिगली एक्झिस्टन्स ऑफ डॉक्युमेंट, की त्याचं लिगल एक्झिस्टन्स आहे, हा जेन्युननेसचा अर्थ होतो. मीन्स लिगल एक्झिस्टन्स ऑफ डॉक्युमेंट आहे. तर आपण काय बघितलं की कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह करायचं असेल तर डॉक्युमेंट स्वतः आणायला पाहिजे. पण जेन्युनिटी संबंधी मीन्स व्हॅलिडिटी संबंधी एखादा जर क्वेश्चन आला असेल तर ओरल ॲडमिशन देता येईल. मीन्स त्या अटेस्टिंग विटनेसला आपण कॉलअप करू शकतो. मग तो येऊन स्वतः सांगेल की नाही माझ्यासमोर मॉडगेजरनी पण सही केली होती, एक्झिक्युशन केलं होतं, मॉडगेजीनी सुद्धा एक्झिक्युशन केलं होतं, या पर्टिक्युलर दिवशी असं हे व्यवहार केला होता, ट्रान्झॅक्शन केलं होतं, असं अटेस्टिंग. मीन्स वन्स द जेन्युनिटी इज प्रूव्ह. परत एक सेंटेन्स लिहून ठेवा की वन्स द जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट इज प्रूव्ड देन द कोर्ट विल रीड द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट. कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट काय करणार आहे, वाचणार आहे. डॉक्स लिहिले आहे डॉक्युमेंटला. सो वन्स द जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट इज प्रूव्ड देन द कोर्ट विल रीड द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट. एकदा जर जेन्युनिटी प्रूव्ह झाली तर मग कोर्ट काय करणार आहे, त्या डॉक्युमेंट्समधले कंटेंट स्वतः वाचणार आहे आणि स्वतः त्यात अनुमान लावणार आहे. मीन्स एक प्रकारचं काय झालं, वन्स द जेन्युनिटी डॉक्युमेंट प्रूव्ह झाली तर काय केलं तर प्रिझम्पशन मिळेल की त्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते वाचता येईल आणि त्याच्यावरनं ते फॅक्ट प्रूव्ह करता येईल. तर सर्वात महत्त्वाचं अजून आपण काय बघितलं होतं, अजून बघू महत्त्वाचे पॉईंट्स काय काय लास्ट लेक्चरला बघितले ते, की सर्वात पहिलं म्हणजे ते प्लीडिंगमध्ये यायला पाहिजे. ते जे पण डॉक्युमेंट असेल, मॉर्गेज डीड असेल किंवा तुमचं कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा ट्रस्ट डीड संबंधी असेल, जे पण काय डॉक्युमेंट आहे ते तुमच्या प्लीडिंगमध्ये, आपण डॉक्युमेंट्सला डॉक्स लिहितो आहे तर मी तुमच्या प्लीडिंगमध्ये ते डॉक्युमेंट रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, रिफ्लेक्ट मीन्स त्यामध्ये यायला पाहिजे. म्हणून म्हटलं की प्लीड फर्स्ट लीड लेटर. प्लीड फर्स्ट म्हणजे काय की पहिल्यांदा तुम्ही तुमच्या प्लीडिंगमध्ये यायला पाहिजे आणि त्यानंतरनं त्यावरती तुम्हाला एव्हिडन्स देता येईल. त्याशिवाय एव्हिडन्स देता येणार नाही. मीन्स ते रिफ्लेक्ट तुमच्या प्लीडिंगमध्ये रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. सेकंड थिंग काय म्हटली मग त्यांनी की ते जो डॉक्युमेंट आहे तो कसा असायला पाहिजे, रेलेवंट असायला पाहिजे. रेलेवन्सी ऑफ फॅक्ट मी सेक्शन 4 to 50 तो डॉक्युमेंट रेलेवंट असायला पाहिजे. थर्ड पॉईंट आपण काय म्हटलं की तो डॉक्युमेंट जो आहे तो ॲज अ टेंडर इन एव्हिडन्स द्यायला पाहिजे. टेंडर इन एव्हिडन्स, पुरावा म्हणून तो डॉक्युमेंट द्यायला पाहिजे. समटाईम्स व्हॉट हॅपन्स, कोर्ट काय करतं, एखाद्या विटनेसला सांगतं की हे डॉक्युमेंट जे आहेत
ते तुमच्या ताब्यामध्ये आहे, ते फक्त ओनली फॉर इन्स्पेक्शन, नॉट ॲज अ एव्हिडन्स, ओनली फॉर द इन्स्पेक्शन म्हणून प्रोड्यूस करा म्हणून सांगतं. तर म्हणून म्हटलं मी की जे पण डॉक्युमेंट आहे त्याचं टेंडर्ड इन एव्हिडन्स म्हणून द्यायला पाहिजे, मीन्स एव्हिडन्स पुरावा म्हणून द्यायला पाहिजे, मीन्स प्रोडक्शन बिफोर द कोर्ट पाहिजे. काय पाहिजे? प्रोडक्शन बिफोर कोर्ट. हे फार महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याचा फॉर प्रॅक्टिस पॉईंट ऑफ व्ह्यू प्रिलिम्सला वगैरे कुठे काही येत नाही. हे जस्ट आपल्या अंडरस्टँडिंगसाठी, आपल्या मॅटर ऑफ प्रॅक्टिससाठी आहे. आणि ॲज अ जज म्हणून खुर्चीवर बसल्यानंतर ना, ॲज अ ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करताना हे पॉईंट्स उपयोगाला नाहीत. हे एक्झामसाठी नाहीत, हे एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत. तर तुमचं पहिल्यांदा जे डॉक्युमेंट आहे ते प्लीडिंगमध्ये रिफ्लेक्ट व्हायला पाहिजेत. रिफ्लेक्ट का व्हायला पाहिजे? कारण की प्लीड फर्स्ट लीड लेटर आहे, त्यामुळं डॉक्युमेंट कसं रेलेवंट डॉक्युमेंट पाहिजे, ते डॉक्युमेंट टेंडर्ड इन एव्हिडन्समध्ये द्यायला पाहिजे. फोर्थ पॉईंट काय की ते डॉक्युमेंट जे आहे ते पहिल्यांदा जेन्युइन डॉक्युमेंट पाहिजे. जेन्युनिटी वन्स प्रूव्ड दॅट डॉक्युमेंट शॅल बी रीड इन एव्हिडन्स, मीन्स पुराव्यात ते वाचलं जाईल. म्हणजेच त्याला काय होणार आहे, एकदा ते डॉक्युमेंट रेलेवंट आहे, जेन्युइन आहे, मग त्याला प्रिझम्पशन मिळणार आहे की दिस डॉक्युमेंट इज जेन्युइन आहे. ते डॉक्युमेंट मीन्स ते पुराव्यात वापरलं जाईल, मग त्याला काय होऊन जाईल, एक्झिबिट पडलं जाईल. तर एक्झिबिट पाडायचे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की एक्झिबिट पाडायचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही ठिकाणी डॉक्युमेंट जेन्युइन आहे असं समजलं की त्याला एक्झिबिट पाडतात. काही ठिकाणी ते डॉक्युमेंट जेन्युइन आहे आणि प्लस त्यातले कंटेंटसुद्धा ॲडमिट केले, त्यावेळेस एक्झिबिट पाडलं जातं. मीन्स आपण हे ॲज अ ॲडव्होकेट म्हणून आपण काय बघायला पाहिजे, हे बघायला पाहिजे की कोणत्या पर्पजसाठी ते एक्झिबिट पाडलेलं आहे. मग त्या एक्झिबिटचा खरा अर्थ तर आपण बघितलं की जस्ट टू आयडेंटिफाय द डॉक्युमेंट ॲट वॉट पेज किंवा कोणत्या नंबरवरती ते डॉक्युमेंट आहे, जस्ट टू आयडेंटिफिकेशनसाठी ते त्याला एक्झिबिट पाडलं जातं, असं काही काही कोर्टाचं मत आहे. ह्याच्यावरती पर्टिक्युलर अजूनसुद्धा व्यवस्थित क्लिअरिफिकेशन नाही, पण ज्या ज्या कोर्टात जशी प्रॅक्टिस चालते त्यानुसार तुम्ही बिहेव करा. तर फक्त एवढं क्रॉस व्हेरीफाय करायला पाहिजे आणि कोर्टाने सुद्धा ऑर्डर करायला पाहिजे की हे एक्झिबिट कोणत्या पर्पजसाठी केलं आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादं डॉक्युमेंट आहे, आपण आता हे असं घेऊ की पर्टिक्युलर एखादं डॉक्युमेंट आहे आणि ते कोर्टात प्रेझेंट केल्यानंतर न अपोजिट पार्टी काय काय करू शकते बघा. अपोजिट पार्टी काय म्हणेल की ते डॉक्युमेंट जेन्युइन नाही, मीन्स ते डॉक्युमेंट जेन्युइन नाही म्हणेल. ठीक आहे, पहिला हे ऑप्शन असू शकतो. अपोजिट पार्टी काय काय करू शकते आपण ते बघतोय, जेन्युइन नाही म्हणेल. सेकंड काय म्हणेल की ठीक आहे ते डॉक्युमेंट आहे ते जेन्युइन आहे, पण प्लस काय म्हणेल की त्यातले ट्रुथ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट आहेत ना ते मी मान्य करत नाही. ट्रुथ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट ते मी मान्य करत नाही, हे सेकंड ऑप्शन असेल. तिसरा पॉईंट काय की तो म्हणेल की नाही दिस डॉक्युमेंट इज ऑल्सो जेन्युइन प्लस ट्रुथ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट इज ऑल्सो ॲक्सेप्टेबल, मी बोथ ॲक्सेप्ट करतो. फक्त इथं सेकंडमध्ये काय म्हटलं, जेन्युइन ॲक्सेप्ट करतो आहे आणि ट्रुथ ऑफ द कंटेंट्स नाही म्हणतो आहे. थर्ड ऑप्शन काय, जेन्युइननेस पण आहे आणि प्लस ट्रुथ ऑफ द कंटेंट दोन्हीसुद्धा काय करतो आहे, बोथ ॲक्सेप्ट करतो आहे. मीन्स कोणत्या पर्पजसाठी ते अपोजिट पार्टी ॲक्सेप्ट करतो आहे ते व्हेरीफाय करायला पाहिजे. मीन्स ते डॉक्युमेंट कोर्टात ॲज अ टेंडर इन एव्हिडन्स दिल्यानंतर ना पहिल्यांदा तो म्हणेल की ते डॉक्युमेंट जेन्युइनच नाही, मग त्यात तुम्हाला काय करावं लागेल, ते जेन्युनिटी प्रूव्ह करावं लागेल. अटेस्टिंग विटनेस बोलावं लागतील किंवा रजिस्ट्रेशनला बोलवावं लागेल किंवा त्याची स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे किंवा इंडेक्स 2ला त्याचं प्रॉपरली त्याची एंट्री झालेली आहे. जे पण कोणत्या प्रकारचं डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला काय करावं लागेल, प्रूव्ह करायला. मीन्स वन्स द जेन्युनिटी डॉक्युमेंट प्रूव्ह केली, तर डॉक्युमेंटची जेन्युनिटी प्रूव्ह केली तर त्यातले कंटेंट्स, ट्रुथ ऑफ द कंटेंट्स आहेत ते प्रूव्ह करता येईल. किंवा थर्ड पार्टी म्हणेल की यस ते डॉक्युमेंट जेन्युइन आहे, ट्रुथ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट्स मला मान्यच आहे. ते डॉक्युमेंट पण व्हेरीफाय झालं आणि ती फॅक्टसुद्धा काय झाली, प्रूव्ह झाली. ठीक आहे, हा एवढा पार्ट होता. नंतर ना फिफ्थ पॉईंट काय की जे पण डॉक्युमेंट दिले आहे ते ॲडमिसिबल आहे किंवा नाही. ॲडमिसिबिलिटीचा एक चेक येतो, वेदर ॲडमिसिबिलिटीसुद्धा कोर्टाने व्हेरीफाय करायला पाहिजे. मीन्स पहिल्यांदा प्लीडिंग आलं, मग ते डॉक्युमेंट रेलेवंट आहे किंवा नाही, मग डॉक्युमेंट ॲज अ टेंडर एव्हिडन्स दिला आहे किंवा नाही, मग डॉक्युमेंट जेन्युइन आहे किंवा नाही. जेन्युनिटी प्रूव्ह झाल्यानंतर न मग तो डॉक्युमेंट ॲडमिसिबल आहे किंवा नाही. मग ॲडमिसिबल एकदा झालं मग त्यातलं काय होऊन जाईल, ट्रुथ ऑफ द कंटेंट्स, जे लास्ट लेक्चरमध्ये पण म्हटलं होतं की ट्रुथ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट्स, मग ते प्रूव्ह करता येईल. बोथ द डिफरंट थिंग आहे. जेन्युनिटी फक्त प्रूव्ह करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि ट्रुथ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट हे प्रूव्ह करणं वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्या आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. मग ट्रुथ ऑफ द डॉक्युमेंट हे जर प्रूव्ह करायचं असेल मग ते डॉक्युमेंटच वाचलं नाही, म्हणजे डॉक्युमेंट इटसेल्फ
ट्रुथ ऑफ द कंटेंट्स प्रूव्ह करण्यासाठी तर डॉक्युमेंटच इटसेल्फ, दुसरं काहीच बोलायचं नाही. मग कोर्ट म्हणणार, कोर्ट पार्टीला काय म्हणणार, तुम्ही आता गप्प बसा, तुम्हाला काही बोलायचं अधिकार नाही. आता मी फक्त डॉक्युमेंट आणि मी, माझा थेट संबंध आता डॉक्युमेंटशीच आहे. ओनली द डॉक्युमेंट विल स्पीक, इट विल नॉट अलाउड टू द पार्टी टू से एनिथिंग ऑन दिस कंटेंट ऑफ. हे ट्रूथ प्रूव्ह करण्यासाठी अलाउड करलं जाणार नाही. त्यावरती ओरल एव्हिडन्स देता येणार नाही, ओरल ॲडमिशन देता येणार नाही, फक्त डॉक्युमेंटच. हे सेक्शनने क्लिअर केलेलं आहे. जे आपण हे सेक्शन बघतोय ना 54 असेल, 55 असेल, 56मध्ये पण म्हटलं की कंटेंटचं डॉक्युमेंट मे बी प्रूव्ड बाय प्रायमरी और सेकंडरी एव्हिडन्स. 57मध्ये पण म्हटलं की प्रायमरी एव्हिडन्स मीन्स डॉक्युमेंट इटसेल्फ प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट. म्हणजे ते प्रायमरी डॉक्युमेंटच आणा, दुसरं काय आणू नका, मी दुसरं काहीच ऐकणार नाही. तर हा पॉईंट्स तुम्ही थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे. हे 5-6 पॉईंट आहे जे आपल्या बॅक ऑफ द माइंड पाहिजेत ॲज अ सिव्हिल प्रॅक्टिस करताना. तर काय काय बघितलं आपण. आता हे डॉक्युमेंटच का पाहिजेत. आता जर समजा असं तुमच्या मनात जर प्रश्न आला असेल, हे ॲज अ आपण डिस्कशन करतो आहे फक्त, की तुमच्या मनात असेल की डॉक्युमेंट इटसेल्फ का, मीन्स ट्रूथ ऑफ द कंटेंट प्रूव्ह करण्यासाठी डॉक्युमेंट इटसेल्फ का, ह्यावरती ओरल एव्हिडन्स का देता येणार नाही. तर असं एक म्हणणं आहे की जे पार्टीने रेड्यूस इन टू रायटिंग करून घेतलेलं आहे, त्यांच्यामध्ये जे ॲग्रीमेंट झालेलं आहे ते रेड्यूस इन टू फॉर्म ऑफ रायटिंगमध्ये. मग जे रायटिंगमध्ये आहे ते स्वतः आणा ना, त्यावरती ओरल ॲडमिशन कशाला. कारण की बेस्ट एव्हिडन्स रूल काय, तर ज्यांनी बघितलं आहे, ज्यांनी ऐकलं आहे त्यांनी स्वतः कोर्टासमोर यायला पाहिजे. पण कायद्याने काय म्हटलं आहे की ज्यांनी हे डॉक्युमेंट रिटर्न फॉर्मॅटमध्ये लिहिलेला आहे तो बेस्ट एव्हिडन्स आहे आणि तो स्वतः कोर्टासमोर बेस्ट एव्हिडन्स यायला पाहिजे. मीन्स पार्टीला काय होतं, एक ऑपॉर्च्युनिटी मिळते त्यामध्ये व्हेरिएशन करण्यासाठी. मीन्स काय म्हटलं, व्हेरिएशन करण्यासाठी पार्टीला एक ऑपॉर्च्युनिटी मिळते आणि पार्टी याच्यामध्ये बेनिफिट घेऊ शकते की हे नव्हतं, असं नव्हतं, माझा अर्थ तसा नव्हता. जे सेक्शन आपण बघणार आहोत पुढं 94-95मध्ये की ओरल ॲडमिशन केव्हा देता येईल कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंटसाठी, तर पार्टी काय करू शकते, व्हेरिएशन देऊ शकते. मीन्स पार्टीला एखादं ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. त्यामुळे त्यांनी म्हटलं की हे डॉक्युमेंटच इटसेल्फच आणा कोर्टासमोर, ओरल ॲडमिशन चालणार नाही. मीन्स पार्टी मे व्हेरी मीन्स व्हेरीला आपण दुसरा शब्द म्हणू शकतो की चेंज करू शकतो. आता चेंज हा साधा शब्द आहे, व्हॅरी इज द लिगल वर्ड. मी त्याच्यामध्ये व्हेरी होऊ नये म्हणून कोर्टाने म्हटलं की डॉक्युमेंट इटसेल्फच कोर्टासमोर प्रोड्यूस करा, मी त्यातले काय कंटेंट आहेत ते वाचून मी प्रूव्ह करणार, त्यासाठी तुम्हाला ओरल एव्हिडन्स द्यायची आवश्यकता नाही आहे. सो जेन्युनेसचा आपण अर्थ बघितला की लिगल एक्झिस्टन्स ऑफ डॉक्युमेंट. जेन्युनेस म्हणजे काय की लिगल एक्झिस्टन्स ऑफ डॉक्युमेंट. पहिल्यांदा ते प्लीडिंगमध्ये यायला पाहिजे, ते रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, मग ते डॉक्युमेंट रेलेवंट पाहिजे. सेक्शन 4 to 50मध्ये डॉक्युमेंट टेंडर इन एव्हिडन्स द्यायला पाहिजे, डॉक्युमेंट्स जेन्युइन पाहिजेत. एकदा जेन्युनिटी प्रूव्ह झाली तर ते ॲज अ पुरावा म्हणून देता येईल. मग त्याला एक्झिबिट पडण्याचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रकार आहेत. ॲडमिसिबिलिटी चेक केला जाईल, मीन्स मग त्यातले ट्रूथ ऑफ द कंटेंट जे आहेत ते कोर्ट काय करणार आहे, स्वतः वाचणार आहेत. तर आपण काल एक डाऊट आला होता, कोणी विचारला होता, तर mere filing of document in court is not enough to make document part of the record. मीन्स ओनली फक्त डॉक्युमेंट कोर्टामध्ये सादर केलं तर ते डॉक्युमेंट प्रूव्ह होत आहे का, प्रूव्ह होत नाही. नुसतं कोर्टात डॉक्युमेंट लिहिलं किंवा डॉक्युमेंटला नुसतं एक्झिबिट जरी पडलं तर ते डॉक्युमेंट प्रूव्ह होत नाही. देर इज अ स्टील प्रिलिमिनरी मॅटर टू बी अटेंडेड बिफोर कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट मे बी रीड ॲज एव्हिडन्स. दिस इज कॉल्ड ऑथेंटिकेशन ऑफ रायटिंग और प्रूफ ऑफ इट्स जेन्युनेस. मीन्स फक्त ते डॉक्युमेंट कोर्टामध्ये सादर केलं आणि ते डॉक्युमेंट जेन्युइन आहे एवढं जरी म्हटलं तर डॉक्युमेंट प्रूव्ह होत नाही. त्यातले कंटेंट्स, जे डॉक्युमेंटमधले कंटेंट आहेत ते इंडिपेंडेंटली प्रूव्ह करावं लागतील. मीन्स म्हणजेच काय, ते डॉक्युमेंट स्वतः वाचावं लागेल. एक अजून एक असा क्वेश्चन होता की व्हॉट अबाउट द ॲफिडेविट. जो ॲफिडेविटबद्दल मी काल एक चर्चा केली होती लास्ट लेक्चरमध्ये की ॲफिडेविट इज, आपण म्हणतो की इट इज नॉट एव्हिडन्स. तर आपण फर्स्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं की कोर्टाने परमिशन दिली असेल किंवा एखाद्या लॉनी प्रोव्हिजननी परमिशन दिली असेल, जसं ऑर्डर 39 ऑफ CPCमध्ये बघितलं. परत तुमचं सेक्शन 33 किंवा 334 ऑफ न्यू CRPCमधलं जे आहे आपण ते सुद्धा बघितलं की त्यामध्ये जर परमिशन दिली असेल प्रोव्हिजननी किंवा एखाद्या लॉनी परमिशन केलं असेल तर ॲफिडेविट ॲज अ एव्हिडन्स आहे. मग एखादं पार्टीने, मीन्स फॉर एक्झाम्पल प्लेंटिफनी
ॲफिडेविट दिलं, कोर्टामध्ये सादर केलं, ॲफिडेविट चीफ एक्झामिनेशन इन चीफमध्ये जर दिलं असेल, मीन्स प्लेंटिफने ॲफिडेविट दिलं एक्झामिनेशन चीफमध्ये आणि अपोजिट पार्टीलासुद्धा एक कॉपी दिली, मीन्स प्लेंटिफ अँड डिफेंडंट, मीन्स ते जर नुसतं ॲफिडेविट कोर्टासमोर जरी दिलं तर ते प्रूव्ह होईल का? नाही, कारण की त्याला टेस्ट कशाची, क्रॉस एक्झामिनेशनची टेस्ट व्हायला पाहिजे. मीन्स ओनली मिअर फायलिंग ऑफ ॲफिडेविट इन चीफ जर दिलं तर ते प्रूव्ह होत नाही, ते तुम्हाला क्रॉस एक्झामिनेशनमधून त्या टेस्टमधून तुमची व्हॅरासिटी जी आहे, व्हॅरासिटी जे ट्रुथफुलनेस आहे ते तर तुम्हाला पाहावं लागेल ना. तोपर्यंत ते जे ॲफिडेविट जे दिलेलं आहे एक्झामिनेशन इन चीफ ते प्रूव्ह होणार नाही. असं कोणत्या केसमध्ये म्हटलं आहे ते सुद्धा केस लॉसुद्धा बघू. काय म्हटलं बघा, एक्स पार्टी म्हटले किंवा ॲफिडेविट जे आहे विदाउट अफोर्डिंग इन अपॉर्च्युनिटी टू अदर पार्टी टू टेस्ट द व्हॅरासिटी ऑफ इट्स कंटेंट बाय क्रॉस एक्झामिनेशन, जोपर्यंत होत नाही, मीन्स विदाउट ऑपॉर्च्युनिटी जर दिली नसेल तर त्यातले जे कंटेंट्स आहेत, कंटेंट्स जे आहेत बाय क्रॉस एक्झामिनेशन कॅन नॉट बी प्रूफ ऑफ इट्स कंटेंट, तोपर्यंत ते प्रूफ होणार नाही. मीन्स क्रॉस एक्झामिनेशनची काय पाहिजे, पार्टीला एक ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. मीन्स मिअर ओनली फायलिंग ऑफ ॲफिडेविट ते त्यातले जे कंटेंट्स आहेत ॲफिडेविटमधले ते प्रूव्ह होत नाही, त्याला क्रॉसची व्हेरीफाय द्यायला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलं की नुसतं जेन्युइनिटी ऑफ डॉक्युमेंट जरी ॲक्सेप्ट केलं ते डॉक्युमेंट प्रूव्ह होत नाहीत. वन्स द जेन्युइनिटी जर प्रूव्ह केली तर त्यातले मग काय, नुसतं मिअर फायलिंग ऑफ डॉक्युमेंट जर कोर्टामध्ये सादर केलं तर ते प्रूव्ह होत नाही, त्याला जेन्युइनिटी प्रूव्ह करायला पाहिजे. जेन्युइनिटी प्रूव्ह झाल्यानंतर ते रेलेवंट पाहिजेत, मग ते रेलेवंट झाल्यानंतर ते ॲडमिसिबल पाहिजेत, मग ते वेटेज ऑफ प्रूफमध्ये कन्वर्ट होईल. मग त्यातले ट्रूथ ऑफ द कंटेंट्स जे आहे ते फॅक्ट जे त्यातलं जे लिहिलेलं कंटेंट ते प्रूव्ह होईल, तोपर्यंत प्रूव्ह होणार नाही. मग त्यानंतर जर काय डिस्प्यूट वगैरे आला असेल त्यासाठी ओरल एव्हिडन्स देता येईल, पण कोणत्या कंडिशनमध्ये देता येईल ते एक्सेप्शन पुढे सेक्शनमध्ये दिलेले आहेत. सो तर एवढाच भाग आहे, एवढाच आहे की नुसतं ॲफिडेविट जर कोर्टामध्ये सादर केलं, मिअर फायलिंग ऑफ ॲफिडेविट इन द कोर्ट इटसेल्फ इज नॉट प्रूव्ह, त्याची टेस्ट आहे क्रॉस एक्झामिनेशन द्यावं लागेल. तसंच कोणतंही डॉक्युमेंट कोर्टामध्ये नुसतं फाईल केलं तर ते प्रूव्ह होत नाहीत, त्याची तुम्हाला जेन्युइनिटी एकदा प्रूव्ह करावं लागेल. प्रूव्ह झाल्यानंतर ते रेलेवंट आहे, मग ॲडमिसिबल आहे, मग वेटेज ऑफ प्रूफ, मग त्यातले जे ट्रूथ आहे ते वाचता येईल. तर हेच इथं हे 3 क्वेश्चन जे आहेत ते आपल्यासमोर यायला पाहिजे, ते जुने सेक्शन आहेत. तर हाऊ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट बी प्रूव्ह, त्याची व्हॅलिडिटी कशी प्रूव्ह करणार ते सेक्शन हे ओल्ड ॲक्टमधले जे आपण डिस्कशन केले. हाऊ द डॉक्युमेंट प्रूव्ह टू बी जेन्युइन कसं आहे ते प्रूव्ह करायचं. तर हाऊ फार अँड व्हॉट केसेस ओरल एव्हिडन्स एक्सक्लुडेड बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, मीन्स कोणत्या केसेसमध्ये ओरल एव्हिडन्स देता येईल ते पुढे सेक्शन जे आहेत हे ओल्ड ॲक्टमधले. तर आता डॉक्युमेंट इटसेल्फ कोर्टासमोर प्रोड्यूस करायला पाहिजे, त्याबद्दल ओरल एव्हिडन्स देता येणार नाही. तर केव्हा देता येईल ते एक्सेप्शन पुढं आहे. तर आता जो अजून एक आपण पार्ट बघितला होता की हिअर्स एव्हिडन्सबद्दल आपण बघितलं होतं की ओरल एव्हिडन्स कसा पाहिजे, डायरेक्ट एव्हिडन्स पाहिजेत. तर एक केस लॉ आहे, एक एक्झाम्पल आहे, आपण एक बघू काय म्हणतं इथून बघू. इन द अबव मेन्शन एक्झाम्पल ऑफ सूट फॉर डिफेमेशन असेल इफ विटनेस इज अलाउड टू से दॅट बी डिफेम ए इन प्रेझेन्स ऑफ सी, सीच्या प्रेझेन्समध्ये बीनं एचं डिफेमेशन केलं आहे, मीन्स बीनं काय केलं, एबद्दल काहीतरी वाईट बोललं असेल इन प्रेझेन्स ऑफ सीच्या समोर, अँड सी टोल्ड हिम अबाउट इन फॉलोइंग कॉन्सिक्वेन्सेस वुड फॉलो. आता सी जो आहे माईट हॅव टोल्ड लाईज टू द विटनेस, सीनं काय केलं, दुसऱ्या डी या व्यक्तीला सांगितलं, हा डी पर्सन आहे, तो हा विटनेस कोर्टासमोर आलेला आहे, मीन्स हा डी पर्सन आहे. द सी माईट हॅव टोल्ड लाईज टू द विटनेस, सीनं काय केलं असेल, डीला खोटं पण सांगितलं असेल. मीन्स फॉर एक्झाम्पल या केसमध्ये काय म्हटलं आहे, परत एक्झाम्पल घेऊ आपण. हा बी आहे, बीनं एबद्दल काहीतरी वाईट बोललं सीच्या प्रेझेन्समध्ये, सीनं काय केलं, डीला काहीतरी सांगितलेलं आहे. सो सी माईट हॅव टोल्ड लाईज टू द विटनेस, डीला काहीतरी वेगळं सांगितलं असेल. द विटनेस नॉट सी विल बी गिवन ऑन ओथ. आता कोर्टासमोर कोण आलेलं आहे, डी समोर आलेला आहे. सीनं ॲक्च्युली ऐकलेलं आहे बीच्या आणि एच्या मध्ये काय जे कन्व्हर्सेशन झाले, जे काय डिफेमेशन वगैरे काय केलं असेल तर सीनं डायरेक्ट ऐकलेलं आहे, मीन्स सी इज द आय विटनेस आहे आपण म्हणू. आणि डी हा जो आहे तो हिअर्स एव्हिडन्स आहे, त्यांनी उगा सीचं सांगितण्यावर ऐकलेलं आहे. तर त्यांनी काय म्हणतात सेकंड पॅरामध्ये, सेकंड ह्याच्यामध्ये, विटनेस अँड नॉट सी विल बी ऑन ओथ. डी हा शपथेवरती, सी हा शपथेवरती नाही आहे.
थर्ड, विटनेस विल पुट टू द क्रॉस एक्झामिनेशन. विटनेस म्हणजे हा डी क्रॉस एक्झामिनेशनवरती आहे. अँड ही कॅन अवॉइड द क्वेश्चन ओनली बाय सेईंग दॅट ही वॉज नॉट प्रेझेंट वेन बी डिफेम ए. सिम्पली डी काय म्हणणार आहे की बीनं ज्या डिफेम एचा करत होता तो तिथं हजर नव्हता, सी हजर होता, मीन्स तो क्रॉस एक्झामिनेशनमध्ये अवॉइड करू शकतो. सी विल नॉट पुट टू क्रॉस एक्झामिनेशन. सी तर कोर्टासमोर हजर पण नाही आहे. त्यामुळेच त्यांनी म्हटलं की इफ द विटनेस ट्राय टू परज्युरी इट विल बी व्हेरी वेक्सिशियस. हा विटनेस म्हणजे कोण? डी आहे. डी ट्राईड फॉर परज्युरी इट विल बी व्हेरी वेक्सिशियस लेंदी प्रोसेस बिकॉज द फर्स्ट इज टू बी प्रूव्ह दॅट सी डिड नॉट टेल दोज वर्ड्स टू द विटनेस अँड अगेन दॅट बी डिड नॉट अटर दोज वर्ड्स इन द प्रेझेन्स ऑफ सी. फॉर ऑल द रिझन्स इट हॅज बीन लेट डाऊन हिअर्स एव्हिडन्स इज नॉट ॲडमिसिबल. तर त्यांनी काय म्हटलं आहे, सिम्पली वॉट दे सेज की आता हा डी या विटनेसचा आपण जर परजुरी जर चालू केली, परजुरी म्हणजे काय, त्यांनी खोटा एव्हिडन्स दिला असेल तर परजुरी स्टार्ट केली जाते की तो खोटं बोलतो आहे आपण हेही प्रूव्ह करू शकत नाही, आणि ही गोष्ट त्यांनी सीनं त्याला सांगितली हेही प्रूव्ह करू शकत नाही, आणि बीनं ते उच्चारलेलं नाही किंवा उच्चारलेलं आहे हेही प्रूव्ह करू शकत नाही. त्यामुळे हिअरसे एव्हिडन्स जो आहे तो ॲडमिसिबल होणार नाही, मीन्स तो डायरेक्ट एव्हिडन्स नाही आहे. तर हा जो मेन्सला जर क्वेश्चन वगैरे आला असेल तर तुम्ही हे एक एक्झाम्पल लिहू शकता. आणि बाकीचे जे आपण एक्सेप्शन जे डिस्कशन केले आता की सेक्शन 26 मधला क्लॉज 1 असेल, 27 असेल, सेक्शन 4 आपण एक बघितला रेस्ट गेस्ट आहे, आणि परत तुमचं सेक्शन 28 मधलं एंट्रीज इन द बुक्स ऑफ अकाउंट, हे जे काही एक्सेप्शन आपण बघितलेले आहेत, किंवा जो तुमचा परत कोणता सेक्शन आहे 55 मधला का 55 मधला प्रोविजो आपण बघितला होता, 55 मधला सेकंड प्रोविजो, हे जे मी एक्झाम्पल लिहू शकता. हे 26 क्लॉज 1 डायिंग डिक्लेरेशन, 27 सबसिक्वेंट प्रोसिडिंगमधला असेल, सेक्शन 4 रेस्ट गेस्ट असेल, पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन. त्याने ॲक्च्युली इन्सिडेंट बघितलेला नाही आहे पण तो तिथंच होता, पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शनमधला होता. 20 एंट्रीज इन द बुक्स ऑफ अकाउंट्स असेल, ॲडमिशन असेल, कन्फेशन असेल. 55 क्लॉज टू द ट्रिटाईज बुक्समधलं जे काय असेल, जो पर्सन हजर नाही, ऑथर कोर्टासमोर हजर राहू शकत नाही आहे, तर त्याचं जे बुक्समध्ये लिहिलं असेल ते ॲज अ ओपिनियन रेलेवंट होऊन जाईल. तर हे एक्सेप्शनसोबत एक्झाम्पल पण लिहू शकता की जो सी ॲक्च्युअल विटनेस आहे त्यांनी विटनेसला खोटं पण सांगितलं असेल, जो विटनेस आहे तो शपथेवरती आहे पण जो ॲक्च्युअल जो सी आहे ज्यांनी बघितलेलं आहे तो शपथेवरती नाही आहे, आणि जो ॲक्च्युअल विटनेस आहे तो क्रॉस एक्झामिनेशनमध्ये सांगू शकतो की मला माहीत नाही, उत्तर देणार नाही. आणि जरी त्याच्यावरती जो खोटा जरी पुरावा चालू केला, परजुरीचा खटला जरी भरला, तरी आपण असंही म्हणू शकत नाही की त्याने डीनंच त्याला सांगितलेलं आहे किंवा बीनंच हे उच्चारलं असेल किंवा नसेल, आपण हेही प्रूव्ह करू शकत नाही. त्यामुळेच त्यांनी सांगितलं की हिअर्स एव्हिडन्स इज नॉट ॲडमिसिबल. सो हे मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू होतं आपलं डिस्कशन. तर आपण अजून काय बघितलं तर की सगळी आपली जी केस आहे ती ओरल एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करता येईल, पण जेव्हाच कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंटचा प्रश्न येतो त्यावेळेस ते डॉक्युमेंटच कोर्टासमोर यायला पाहिजेत. वन्स त्याची जेन्युनिटी प्रूव्ह करायला पाहिजे, प्लीडिंगमध्ये रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, तर रेलेवंट पाहिजेत, ॲडमिसिबल व्हायला पाहिजेत, मग त्यातले ट्रूथ ऑफ द कंटेंट्स वाचता येतील. मीन्स एक्झिबिट कशासाठी पडलं जातं तेही आपण बघितलं की एक्झिबिट हे वेगवेगळ्या कोर्टामध्ये वेगवेगळी प्रॅक्टिस आहे. तुमच्या कोर्टामध्ये कशी प्रॅक्टिस आहे ती एकदा व्हेरीफाय करा, पण इट इज द ड्युटी ऑफ द ड्युटी ऑफ द ॲडव्होकेट, वकिलाची जबाबदारी आहे. मीन्स आफ्टर द जजमेंट पास झाल्यानंतर आपल्याला शॉक लागू नये की अरे हे डॉक्युमेंट आपण टेंडर्ड इन एव्हिडन्स दिलं होतं पण कोर्टाने फक्त त्याची जेन्युनिटी ॲक्सेप्ट केली पण ट्रूथ ऑफ द कंटेंट्स प्रूव्ह करायचे राहिलेत. सो जेन्युनिटी प्रूव्ह करायचे असेल तर वेगळे प्रकार बघितले, स्टॅम्प ड्युटी असेल, रजिस्ट्रेशन असेल, अटेस्टिंग विटनेस तुम्ही बोलून आणू शकता, किंवा असा विटनेस आहे की ज्यांनी बघितलेले डॉक्युमेंट करताना किंवा ते ट्रान्झॅक्शन कंप्लीट करताना किंवा एनी अदर वेज तुम्ही ते जेन्युनिटी प्रूव्ह करू शकता. देर आर व्हेरियस वेज. आता 55 मध्ये काय म्हटलं की ओरल एव्हिडन्स कसा पाहिजे, तो डायरेक्टच एव्हिडन्स पाहिजे. तर ज्यांनी बघितलं आहे, ज्यांनी ऐकलं आहे किंवा ज्यांनी स्वतः सेन्सेसद्वारे परसिव्ह केलेलं आहे किंवा ज्या पर्सननी स्वतःहून ओपिनियन केल्यानं, ओपिनियन कसं बेस्ड अपॉन ग्राउंड्सवरती त्याचं ओपिनियन आहे, किंवा जो ऑथर आहे जो कोर्टासमोर हजर राहू शकत नाही पण त्याने पुस्तकामध्ये काय लिहिलं असेल, बाय प्रोडक्शन ऑफ द ट्रिटाईज ते पुस्तक सादर करून आपण तो पॉईंट्स प्रूव्ह करू शकतो. आणि कोर्टासमोर आहे तो एव्हिडन्स हा छोटासा शब्द आहे. तर मॅटर्स बिफोर द कोर्टासमोर काय तर मटेरियल थिंग्स देणारे अदर दॅन डॉक्युमेंट. मीन्स तुमचं आरोपीचा शर्ट असेल, हत्यारे वगैरे असेल, लाठी चाकू वगैरे असेल, तर कोर्टाने ॲज अ नुसतं काय म्हणतो आपण म्हणतो ना रेडिओ जॉकीसारखं काम करायचं नाही, नुसतं रेकॉर्डिंगचं काम करायचं नाही, तर ॲक्टिव्ह रोलसुद्धा करायचं. तर सेक्शन आपण 165 का 68 मध्ये आपण बघितलं होतं
की कोर्टाला पॉवर आहे, जज पॉवर आपण बघितलं तर एक सेक्शन, की कोर्ट काय करू शकतं, समन अप करू शकतं, पार्टीला सांगू शकतं किंवा एखाद्या विटनेसला सांगू शकतं की तुमच्याकडं जे ताब्यामध्ये मटेरियल थिंग आहे किंवा एखादं डॉक्युमेंट आहे ते सुद्धा तुम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस करू शकता. कोणतं सेक्शन बघितलं होतं, आय थिंक सो या सेक्शन 168 आहे. 168मध्ये आपण पाहिलं होतं की जजची पॉवर आहेत, त्यांनी नुसतं ॲज ते रेकॉर्डिंगचं काम करायचं नाही आहे, तर रेकॉर्डिंगसोबत जे पण पॉवर ते सुद्धा एक्सरसाइज करायला पाहिजेत. नाव आता आजचा लेक्चरचा पार्ट जो स्टार्ट होतो आहे, तर प्रूफ हे सगळं काय आपण हेडिंग काय या ह्याची, तर प्रूफ ऑफ मोड मीन्स कसं डॉक्युमेंट कसं प्रूव्ह करायचं हे आपण बघतोय. की एखादी केस आपण काय बघितली की पूर्ण केस आहे तीच तो ओरल एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करता येईल, पण ज्यावेळेस कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंटचा प्रश्न येतो त्यावेळेस डॉक्युमेंटच आणायला पाहिजे. तर आता आपण कुठे आहेत, सेक्शन 56वरती आलो. 56 काय म्हणतं की कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट मे बी प्रूव्ड बाय प्रायमरी किंवा सेकंडरी एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करता येईल. 57 म्हणतं की प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे काय, डॉक्युमेंट इटसेल्फ प्रोड्यूस फॉर इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट. ते डॉक्युमेंट स्वतःचं म्हणजे जे ओरिजिनल आहे, जे स्वतःच्या हस्ताक्षराने लिहिलेलं आहे, मीन्स हँडरायटिंगमध्ये आहे, ते ओरिजिनलच आणा, डुप्लिकेट झेरॉक्स कॉपी वगैरे आणू नका. तर ह्याच्यामध्ये काय काय एक्सप्लेनेशन आहेत. एक्सप्लेनेशन इज ऑल्सो पार्ट ऑफ द प्रोव्हिजन म्हटलेले. एक्झाम्पल्स जे इलॉस्ट्रेशन्स आहेत तर ते सुद्धा काय इज अ पार्ट ऑफ द सेक्शन आहे, त्यामुळे इलॉस्ट्रेशनवरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात प्रिलिम्सला, त्यामुळे इलॉस्ट्रेशन इज ऑल्सो पार्ट ऑफ द सेक्शन आहे. सो एक्सप्लेनेशन तर आहेच, पण इलॉस्ट्रेशन जे दिलेले आहे ते सुद्धा काय इज अ पार्ट ऑफ द सेक्शन आहे, त्यामुळे ते इलॉस्ट्रेशनसुद्धा व्यवस्थित वाचत जावा, अगेन अँड अगेन ते रिपीट करत जावा. ओके, तर एक्सप्लेनेशन 1 काय म्हणतं आहे की वेअर अ डॉक्युमेंट एक्झिक्युटेड इन सेव्हरल पार्ट्स, ईच पार्ट इज प्रायमरी एव्हिडन्स ऑफ द डॉक्युमेंट. फॉर एक्झाम्पल, एक हा व्यक्ती आहे जो मुंबई इथं आहे, फॉर एक्झाम्पल असं समजून, बी व्यक्ती आहे तो कोलकाताला आहे. त्यांच्यामध्ये एखादं ॲग्रीमेंट साईन झालेलं आहे आणि ॲग्रीमेंटची एक कॉपी आहे ती एकडे आहे आणि एक कॉपी बीकडे आहे. तर ए काय करतो, त्या डॉक्युमेंटवरती आपली साईन करतो इथं आणि ते काय डॉक्युमेंट कोणाला पाठवून देतो, बीला पाठवून देतो, आणि बी स्वतःच्याकडं असलेले डॉक्युमेंट त्यावरती साईन करतो आणि ते एला पाठवून देतो. सो मी व्यवस्थित थोडी ड्रॉइंग काढतो म्हणजे तुम्हाला थोडंसं प्रॉपरली समजून येईल. सो एकडं हा मुंबईत आहे, बी हा कलकत्त्याला आहे. ए काय करतो, त्याच्याकडचे डॉक्युमेंट असलेले साईन करतो आणि ते काय करतो, बीला पाठवून देतो. बी पण काय करतो, त्याच्याकडे असलेले डॉक्युमेंट तो साईन करतो आणि ते एला पाठवून देतो. लेटर ऑन काय होतं, त्यांच्यामध्ये डिस्प्यूट होतं. डिस्प्यूट झाल्यानंतर ना काय होतं, जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे बी काय करतो, हे डॉक्युमेंट जे एने सबमिट केलं असतं ते कोर्टासमोर सादरच करत नाही. मग आता एकडं बीचं केलेले जे साईन डॉक्युमेंट आहे ते कोर्टामध्ये हजर करतो. तर याने काय म्हटलं की वेअर अ डॉक्युमेंट एक्झिक्युटेड इन सेव्हरल पार्ट्स, हे डॉक्युमेंट आहे सेव्हरल पार्ट्समध्ये केलं असेल, किंवा तुमचं लॉरी रिसिप्ट असतं, LR आपण त्याला म्हणतो लॉरी रिसिप्टमधलं, ते वेगवेगळ्या प्रकारे, किंवा तुमची गणपतीची पावती असती किंवा बँकेत जातं त्याच्यामध्ये 2 पावत्या असतात, एक तुमच्याकडे एक पावती राहते आणि एक बँकेकडं पावती राहते, आणि हा सेव्हरल पार्टमध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल आपण बँकेचं एक्झाम्पल घेऊ, किंवा हर्षद मेहताच्या एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं मूवीमध्ये BR मीन्स काय म्हणतो आपण बँक रिसिप्ट म्हणतो. तर वेगळ्या प्रकारे आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. तर त्यांनी काय म्हटलं आहे, वेअर अ डॉक्युमेंट इज एक्झिक्युटेड इन सेव्हरल पार्ट्स, ईच पार्ट इज प्रायमरी एव्हिडन्स ऑफ द डॉक्युमेंट. वेअर डॉक्युमेंट एक्झिक्युटेड इन काउंटर पार्ट असेल, सेव्हरल पार्टमध्ये असेल तर आपण त्याला ज्यांनी साईन केलं त्यासाठी तो प्रायमरी एव्हिडन्स आहे. वेअर अ डॉक्युमेंट एक्झिक्युटेड इन काउंटर पार्ट, आता जसं बँकेचं एक्झाम्पल बघितलं आपण, बँकेमध्ये आपण पैशाची स्लिप भरतो, एक जी पावती आहे ती आपल्याला दिली जाते आणि जी मोठी स्लिप आहे ती बँकेकडे ठेवली जाते. So each counterpart being executed by one or more sum of the parties only, each counterpart is primary evidence as against a party who executing it. आता ज्या पार्टीने एक्झिक्यूट केलं आहे, जसं आपण गणपतीची पावती घेतो, ज्यांनी बनवलं आहे त्याच्यासाठी प्रायमरी एव्हिडन्स, पण ज्यांनी बनवलं नाही, ज्याच्याकडे सबमिट केलं आहे त्याच्यासाठी तो काय असेल, सेकंडरी एव्हिडन्स असेल. तर ह्याच्यामध्ये 58मध्येच हा 4th पॉईंट वाचा, काउंटर पार्ट्स ऑफ डॉक्युमेंट ॲज अगेन्स्ट अ पार्टी हू डिड नॉट एक्झिक्यूट देम, त्याच्यासाठी सेकंडरी एव्हिडन्स आहे. मी सेकंडरी एव्हिडन्स कोणासाठी, काउंटर पार्ट्स ऑफ डॉक्युमेंट ॲज अगेन्स्ट अ पार्टी हू डिड नॉट एक्झिक्यूट, ज्यांनी बनवलं नाही त्याच्यासाठी सेकंडरी एव्हिडन्स, आणि ज्यांनी बनवलं आहे त्याच्यासाठी प्रायमरी एव्हिडन्स. सो एकदा अजून एक एक्झाम्पल बघूया, बँकेचं आहे आणि हे डॉक्युमेंट बनवलं आहे
आता हा पार्ट जो आहे तो तुम्ही बनवला आहे, तुमच्यासाठी तो प्रायमरी एव्हिडन्स आहे, आणि बँकेला तुम्ही सबमिट केला आहे, तो बँकेसाठी तो काय सेकंडरी एव्हिडन्स आहे. हा जो रिमेनिंग पार्ट आहे तो बँकेसाठी सेकंडरी एव्हिडन्स, तुम्ही बनवलं तुमच्यासाठी प्रायमरी एव्हिडन्स. जसं आपण ए आणि बीचं एक्झाम्पल बघितलं तर हा मुंबईमध्ये आहे आणि बी हा कलकत्तामध्ये आहे. एने जे डॉक्युमेंट पाठवून दिलं बीकडं, तर एसाठी काय ते डॉक्युमेंट प्रायमरी एव्हिडन्स आहेत आणि बीसाठी ते काय असेल सेकंडरी एव्हिडन्स असेल. आणि जे बीने जे डॉक्युमेंट पाठवून दिलेलं आहे ते बीसाठी प्रायमरी एव्हिडन्स आहे आणि एसाठी ते सेकंडरी एव्हिडन्स आहे. होपफुली तुम्हाला समजलं असेल. सोप्या भाषेत समजून घ्या. ज्याने डॉक्युमेंट तयार केलं आहे, मी ज्यांनी बनवलं, सोप्या भाषेतल्या ज्यांनी बनवलं त्यासाठी प्रायमरी एव्हिडन्स, आणि ज्यांनी बनवलं नाही त्यासाठी काय सेकंडरी एव्हिडन्स. मराठीमध्ये पण तुम्ही लिहू शकता सोप्यातलं सोपं. तर 58 आणि सोबत एक्सप्लेनेशन 1 कनेक्ट करून वाचा. सो परत वाचू. व्हेर एव्हर डॉक्युमेंट इज एक्झिक्युटेड इन सेव्हरल पार्टमध्ये असेल, इच पार्ट इज प्रायमरी एव्हिडन्स ऑफ द डॉक्युमेंट. मीन्स सेव्हरल पार्टमध्ये जर बनवलं असेल तर प्रत्येक पार्ट काय प्रायमरी एव्हिडन्स आहे. पण डॉक्युमेंट एक्झिक्युटिंग काउंटर पार्टमध्ये केला असेल तर इच पार्ट इज एक्झिक्युटेड बाय वन ऑफ और सम अदर पार्टीज, इच काउंटर पार्ट इज प्रायमरी एव्हिडन्स ॲज अगेन्स्ट अ पार्टी हू एक्झिक्युटिंग इट. ज्याने बनवलं त्यासाठी प्रायमरी एव्हिडन्स. मी तर एने बनवलं आहे, एसाठी डॉक्युमेंट प्रायमरी एव्हिडन्स आहे आणि बीसाठी हा डॉक्युमेंट सेकंडरी एव्हिडन्स आहे. इथं बीनं जे डॉक्युमेंट एला पाठवलं आहे ते बीसाठी प्रायमरी एव्हिडन्स आहे आणि एसाठी तो सेकंडरी एव्हिडन्स आहे. ते एवढाच फार महत्त्वाचा डिफरन्स, बाकी याच्यात काय एवढं अवघड नाही. नाव द पार्ट थर्ड काय म्हणतो, वेर अ नंबर ऑफ डॉक्युमेंट्स ऑल मेड बाय वन युनिफॉर्म प्रोसेसर, मीन्स एकाच मशीनद्वारे, ॲज इन द केस ऑफ प्रिंटिंग, लिथोग्राफी, फोटोग्राफी, ईच इज प्रायमरी एव्हिडन्स ऑफ द कंटेंट्स ऑफ द रेस्ट. मीन्स या मेन, आता फॉर एक्झाम्पल डॉनची जर मूवी बघितली असेल, डॉन 2च्या मूवीमध्ये ते मेटल प्लेट्स तो चोरतो. या मेटल प्लेटवरनं जे काही नोटा बनवल्या असतील, फॉर एक्झाम्पल एवढे सारे प्लेट्स बनवले असतील, तर त्यांनी काय म्हटलं, वेअर नंबर ऑफ डॉक्युमेंट्स ऑल मेड बाय वन युनिफॉर्म प्रोसेसर, ॲज इन द केस ऑफ प्रिंटिंग, लिथोग्राफी, फोटोग्राफी, ईच प्रायमरी एव्हिडन्स ऑफ द कंटेंट्स ऑफ द रेस्ट. मी हे एकमेकांना काय प्रायमरी एव्हिडन्स आहेत. ह्यांना कनेक्ट केलं, ह्याला कनेक्ट केलं किंवा ह्याला कलेक्ट केलं, हे जे आहेत हे काय प्रायमरी एव्हिडन्स आहे. बट काय म्हटलं, वेअर दे ऑल आर कॉपीज ऑफ कॉमन ओरिजिनल, दे आर नॉट प्रायमरी एव्हिडन्स ऑफ द कंटेंट्स ऑफ द ओरिजिनल. पण हे जे करन्सी नोट आहे ह्याशी जर तुम्ही कनेक्ट केली हे जे ओरिजिनलसोबत, तर मग हे जे आहेत ना, मग हे सगळे सेकंडरी एव्हिडन्स होतील आणि हा प्रायमरी एव्हिडन्स होईल. परत एकदा सांगतो. फॉर एक्झाम्पल दुसरा कलर घेतो मी, पिंक घेतो. फॉर एक्झाम्पल ही मेटल प्लेट आहे. आता या मेटल प्लेटवरनं त्यांनी तर अजून अशा नोटा बनवल्या, फॉर एक्झाम्पल 4 नोटा बनवल्या. तर हे एकमेकांना काय प्रायमरी एव्हिडन्स आहेत. पण मेटल प्लेटशी जर कम्पेअर केलं तर हे जे नोटा आहेत ना, हे सगळ्या काय होणार, सेकंडरी एव्हिडन्स होणार आहेत आणि ही जी मेटल प्लेट आहे ती प्रायमरी एव्हिडन्स होणार आहे. एक्झाम्पल पण बघा तसंच त्यांनी दिलेलं आहे. इलॉस्ट्रेशन्स. अ पर्सन शोज हॅव टू बी इन पोजेशन ऑफ नंबर ऑफ प्ले कार्ड्स ऑल प्रिंटेड ॲट अ वन टाईम फ्रॉम ओरिजिनल, वन ओरिजिनलपासून मिळालेलं आहे. मीन्स ते आपले मेटल प्लेट धरून. एनी वन ऑफ द प्ले कार्ड्स इज प्रायमरी एव्हिडन्स ऑफ द कंटेंट्स ऑफ एनी अदर. मीन्स ह्याच्यामधून जे काही बनवले आहेत ते एकमेकांना काय प्रायमरी एव्हिडन्स आहेत. बट ॲक्च्युली नन ऑफ देम किंवा नो वन ऑफ देम इज प्रायमरी एव्हिडन्स ऑफ द ओरिजिनल. पण ते ओरिजिनलशी कम्पेअर केलं तर हे सगळे काय होणार आहेत, एकमेकांना ते सेकंडरी एव्हिडन्स होणार आहेत आणि ही प्रायमरी एव्हिडन्स होणार आहे. मीन्स जस्ट लाईक तुम्ही समजा, असं समजा की एक फादर आहेत आणि एक सन आहेत. हा सन आहे, सन 1, सन 2, सन 3 असेल. ते सन 1, सन 2, सन 3 जे आहेत एकमेकांना प्रायमरी एव्हिडन्स आहेत. पण त्यांनी जर फादरशी कनेक्ट केलं तर फादर काय होणार आहे, प्रायमरी एव्हिडन्स होणार आहेत आणि हे सगळे सन 1, सन 2, सन 3 जे आहेत ते सेकंडरी एव्हिडन्स होणार आहेत. होपफुली तुम्हाला समजलं असेल. फादर इज द प्रायमरी एव्हिडन्स व्हेन वी कम्पेअर टू द सन्स, सन 1, सन 2 शी. पण जर भाऊ, आता फॉर एक्झाम्पल एका भावाने दुसऱ्या भावाला कम्पेअर केलं तर ते काय होणार, मी दोघांना प्रायमरी एव्हिडन्स होणार आहे. पण
जो सन 1 आहे तर फादरशी कम्पेअर केलं तर फादर इज द ओरिजिनल होणार आहे आणि सन जे आहेत ते सेकंडरी एव्हिडन्स होणार आहेत. तर होपफुली तुम्हाला हा पार्ट समजला असेल. वन्स अगेन आय विल रिपीट अँड प्रोसीड फर्दर. अ पर्सन इज शोन टू हॅव बीन इन पजेशन ऑफ नंबर ऑफ प्ले कार्ड्स. त्याच्याकडे हे प्ले कार्ड्स आहेत. आता असं समजू, ऑल प्रिंटेड ॲट अ वन टाईम फ्रॉम द वन ओरिजिनल. या ओरिजिनलपासून बनवले आहेत. एनी वन विच प्ले कार्ड्स इज प्रायमरी एव्हिडन्स ऑफ द कंटेंट्स ऑफ एनी अदर. मीन्स हे एकमेकांना काय, हे प्रायमरी एव्हिडन्स आहेत एकमेकांना. बट नो वन ऑफ देम इज प्रायमरी एव्हिडन्स ऑफ कंटेंट्स ऑफ द ओरिजिनल. ह्याच्याशी जर कम्पेअर केलं तर हे काय होणार आहे, ओरिजिनल मीन्स प्रायमरी एव्हिडन्स होणार आहेत आणि हे सेकंडरी एव्हिडन्स होणार आहेत. मीन्स फॉर एक्झाम्पल एक तुमचं नोट्स आहेत जे ओरिजिनल नोट्स आहेत आणि त्या ओरिजिनल नोट्सवरून तुम्ही अनेक नोट्स काढल्यात. फॉर एक्झाम्पल 4 कॉपी काढल्या असतील. हे 4ही कॉपी एकमेकांना काय प्रायमरी एव्हिडन्स आहेत. पण जर ह्यातलं एखादी कॉपी जो ओरिजिनलशी कम्पेअर केली तर ओरिजिनल कॉपी जी आहे ती प्रायमरी एव्हिडन्स होणार आहे आणि जे तुम्ही कॉपी काढली ते सेकंडरी एव्हिडन्स होणार आहे. पण ही जे फोटोकॉपीला जर कम्पेअर केली तर एकमेकांना ते प्रायमरी एव्हिडन्स आहेत, पण ओरिजिनलशी कम्पेअर केलं त्यावेळेस ते सेकंडरी एव्हिडन्स होणार आहेत. सो दॅट्स सो सिम्पल. इट्स नॉट डिफिकल्ट पार्ट नाही आहे. एक्सप्लेनेशन 4 काय म्हणतं की वेअर अन इलेक्ट्रिक और डिजिटल रेकॉर्ड क्रिएटेड स्टोर्ड ॲज सच अ स्टोरेज ऑकर सायमल्टेनियसली और सिक्वेन्शियली इन मल्टिपल फाईल्स सच ईच फाईल इज प्रायमरी एव्हिडन्स. आता फॉर एक्झाम्पल हे कम्प्युटरमध्येच घ्या. आता ह्या लॅपटॉपमध्येच बघा, आता हे सिरीज ऑफ सगळे फाईल्स आहेत. या फाईल्समध्ये काय काय सगळं हे काय होणार आहेत, सगळे प्रायमरी एव्हिडन्स होणार आहेत. सो इट इज व्हेरी टेक्निकल पार्ट आहे की वेअर इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्ड क्रिएटेड स्टोर्ड अँड सच अ स्टोरेज ऑकर सायमल्टेनियसली सिक्वेन्शियली इन मल्टिपल फाईल्स ईच सच इज प्रायमरी एव्हिडन्स. वेअर इलेक्ट्रिक डिजिटल रेकॉर्ड प्रोड्यूस फ्रॉम प्रॉपर कस्टडीमध्ये असेल तर इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्ड प्रायमरी एव्हिडन्स अनलेस डिस्प्युटेड. तर प्रॉपर कस्टडीमध्ये वगैरे त्यातून आला असेल. आता हे कसं व्हिडिओ माझ्या प्रॉपर कम्प्युटरमधून आले त्यामुळे हे काय प्रायमरी एव्हिडन्स आहे. पण जर तुम्ही एखादा यूट्यूबवरनं इलिगली काय डाउनलोड केलं असेल किंवा इलिगली वेबसाईटवरनं डाउनलोड केलं असेल आणि त्यातलं जर डिस्प्यूट करत असेल तर मग ते डिस्प्यूट करता येईल. पण ऑथेंटिसिटी काय की प्रॉपर कस्टडीमधून तो व्हिडिओ आलेला आहे. मीन्स माझ्या गुगल ड्राईव्हवरून तो तुम्हाला लेक्चर आलेलं आहे तर ते काय प्रॉपर कस्टडीमधून आलेलं आहे. पण एखाद्या यूट्यूबवरनं किंवा एखाद्या वेबसाईटवरनं तुम्ही इलिगल डाउनलोड करताय तर ते डिस्प्यूट करता येईल. व्हिडिओ रेकॉर्डिंग सायमल्टेनियसली स्टोर्ड इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म ट्रान्समिटेड ब्रॉडकास्ट ट्रान्सफर टू अनदर ईच ऑफ द स्टोरेज रेकॉर्डिंग्स प्रायमरी एव्हिडन्स. आता मी गुगल ड्राईव्हवर तुम्हाला लेक्चर पाठवतो किंवा यूट्यूबवरती मी जे अपलोड करतो ते काय प्रायमरी एव्हिडन्स आहेत. वेअर इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्ड स्टोर्ड इन मल्टिपल स्टोरेज स्पेसेस इन कम्प्युटर रिसोर्सेस ईच इज ऑटोमेटेड स्टोरेज इन्क्लुडिंग टेम्पोररी फाईल्स इज ऑल्सो प्रायमरी एव्हिडन्स. पेनड्राईव्हमध्ये जरी मी केला असेल तर त्यांनासुद्धा त्यांनी काय म्हटलं आहे किंवा स्पेस म्हटलं तर गुगल ड्राईव्ह एक आहे. अजून स्टोरेज वगैरे मिळतात पेनड्राईव्हमध्ये किंवा मेमरी कार्डमध्ये वगैरे ठेवलं असेल तर त्यांनी काय म्हटलं त्याला सगळ्याला प्रायमरी एव्हिडन्स म्हटलेलं आहे. आता हे फार टेक्निकल पार्ट आहे. ॲज सून ॲज जसा टाईम येईल तसं हळूहळू ह्याचे पण डेफिनेशन जे आहे अजून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये येईल. तर 58मध्ये काय म्हटलं की सेकंडरी एव्हिडन्स मीन्स सर्टिफाईड कॉपी गिवन अंडर प्रोव्हिजन्स ऑफ हिअर इन आफ्टर कंटेन. सर्टिफाईड कॉपी आता फॉर एक्झाम्पल तर जसं तुम्ही 7/12ची किंवा सेल लीडची नकलेचा अर्ज देता तर ते प्रॉपर पब्लिक ऑफिसरने दिलेलं पाहिजे आणि ते पब्लिक ऑफिसरच्या प्रॉपर कस्टडीमधून आलेलं असेल. आता हिअर इन आफ्टर कंटेन म्हटले तर काही प्रोव्हिजन आहेत पुढं सेक्शन की सर्टिफाईड कॉपीची जेन्युनिटी काय आहे. तर आय डोंट थिंक सो इट इज पार्ट ऑफ दिस डिस्कशन करण्यासारखं आहे की सर्टिफाईड कॉपी जर त्यांनी प्रॉपर ऑथॉरिटीकडनं आली असेल. तुम्हाला सेक्शन जर वाचायचं असेल ह्याच्यामध्ये तर बघा कोणता सेक्शन आहे पब्लिक अँड प्रायव्हेट डॉक्युमेंटच्या ह्याच्यामध्ये बघा सेक्शन 75 ते एक सुद्धा वाचू की एव्हरी पब्लिक ऑफिसर हॅविंग कस्टडी ऑफ पब्लिक डॉक्युमेंट. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ सेल डीड घेऊ किंवा मॉर्गेज डीड घेऊ विच एनी पर्सन हॅज राईट टू इन्स्पेक्ट. कोणाला बघण्याचा अधिकार आहे. शॅल गिव्ह द पर्सन ऑन डिमांड अ कॉपी ऑफ इट्स पेमेंट ऑफ लिगल फी जे तुमच्या नकलीच्या फीचा अर्ज असतो टुगेदर विथ सर्टिफिकेट रिटर्न ॲट द फूट ऑफ सच अ कॉपी दॅट इज ट्रू कॉपी ऑफ सच अ डॉक्युमेंट अ पार्ट ऑफ इन ॲज द केस मे बी. अँड सच अ सर्टिफिकेट शॅल बी डेटेड त्यावरती सही शिक्का असेल तर पर्टिक्युलर ऑफिसरचा त्याचं नाव असेल शिक्का असेल शॅल बी सील्ड असेल
वेन एवर सच ऑफिसर ऑथराइज बाय लॉ टू मेक सच यूज ऑफ सील सच अ कॉपी सर्टिफाईड शॅल बी कॉल्ड ॲज सर्टिफाईड कॉपीज त्याला म्हटलं जाईल. मग ते काय, ते सेकंडरी एव्हिडन्स आहे, मीन्स ओरिजिनल कॉपी दिलेली नाही आहे तर सर्टिफाईड कॉपी. तर मग त्याचं चॅलेंज करायचं असेल ना तर ते लवकरात लवकर चॅलेंज करायला पाहिजेत. ॲज अ एव्हिडन्समध्ये ॲडमिट केल्यानंतर ना ते पुढं अपीलमध्ये त्याचं जेन्युइननेसचं पण जर क्वेश्चन आला असेल तर तो डिफिकल्ट पार्ट होतो. ॲज अ मॅटर ऑफ प्रॅक्टिसमध्ये तुम्ही थोडं प्रिकॉशन असायला पाहिजेत. ॲट दिस पॉईंट जी सर्टिफाईड कॉपी दिलेली आहे ती बरोबर आहे किंवा नाही, कारण की आजकाल फ्रॉड बरेच होतात, आपण न्यूजमध्ये बघतोच. तर वकिलाची ड्युटी आहे ती क्रॉस व्हेरीफाय करायला पाहिजे की ते सर्टिफाईड कॉपी आली किंवा नाही. सो तर ते सेकंडरी एव्हिडन्समध्ये मानलं जाईल. तो कॉपी इज मेड फ्रॉम ओरिजिनल बाय मेकॅनिकल प्रोसेस विच देमसेल एन्श्युअर ॲक्युरेसी ऑफ द कॉपी अँड कॉपीज कम्पेअर्ड विथ द सच अ कॉपीज. आता झेरॉक्स मशीनमधून काढली पण ती ओरिजिनलची कम्पेअर करायला पाहिजे. तर काय म्हटलं, कॉपीज कम्पेअर्ड विथ द सच अ कॉपीज. कॉपीज म्हणजे काय, ओरिजिनलशी त्यांनी कम्पेअर करायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ओरिजिनलशी कम्पेअर करायला पाहिजे. कॉपीज मेड फ्रॉम ऑर कम्पेअर्ड विथ द ओरिजिनल. आता अगोदरच्या काळामध्ये कार्बन कॉपी वगैरे निघायच्या. आता कार्बन पेपर काय असतो ते पुन्हा माहिती पण नसेल आता यंग जनरेशनला, पण ॲट द टाईम ऑफ ओल्ड जनरेशनमध्ये बिफोर 10 to 15 years ॲगोमध्ये जी प्लिडिंग आहे हाताने लिहिलं जायचं, त्यावेळेस कम्प्युटराईज कॉपी नव्हते वगैरे, तर त्यावेळेस कार्बन कॉपीवरून वगैरे कम्पेअर केलं जायचं. तर ते सगळा पार्ट काय होणार, सेकंडरी एव्हिडन्समध्ये येणार आहे. तर ओरल अकाउंट्स ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट गिवन बाय सम पर्सन हू हॅज हिमसेल्फ सीन इट. तर ह्याच्यावरती एक छानसं इलॉस्ट्रेशन आहे जे तुम्हाला इंटरव्ह्यूला तर नक्कीच विचारणार किंवा तुमच्या एक्झाममध्ये पण नक्की विचारलं. एक्झाम्पल काय बघू. नायदर अँड ओरल अकाउंट्स ऑफ कॉपी कम्पेअर्ड विथ द ओरिजिनल नॉर द ओरल अकाउंट्स ऑफ फोटोग्राफ्स ऑर मशीन कॉपी ऑफ द ओरिजिनल इज सेकंडरी एव्हिडन्स. तर काय म्हटलं त्यांनी की नायदर ओरल अकाउंट्स ऑफ कॉपी कम्पेअर्ड विथ द ओरिजिनल ऑर नॉर म्हटलं आहे, वर्ड काय म्हटलं आहे, नॉर म्हटलं आहे. सो नॉर ओरल अकाउंट्स ऑफ फोटोग्राफ और मशीन कॉपी ऑफ द ओरिजिनल इज अ सेकंडरी एव्हिडन्स ऑफ द ओरिजिनल. मीन्स ओरिजिनल कॉपी बघूनच तुम्हाला ओरल एव्हिडन्स देता येईल. तुम्ही एखादा ओरिजिनल एव्हिडन्सचा झेरॉक्स काढला आणि झेरॉक्स बघून ओरल अकाउंट्स देत असाल तर ते चालणार नाही. आता अकाउंट्स म्हणजे हिशोब असा अर्थ होत नाही, तर आपण म्हणू त्याला रिझल्ट्स म्हणू किंवा की तुम्ही स्वतः पाहिलं. अकाउंट्स म्हणजे आपण टेस्टिमनी पण असा वर्ड वापरू शकतो किंवा ओरल अकाउंट्सला असं अकाउंट्समध्ये हिशोब असा अर्थ घेऊ नका, नॅरो मॅन्डेटनी तो असा अर्थ घेऊ नका की ओरल अकाउंट्स म्हणजे की ओरल ॲडमिशन म्हणू आपण त्याला. सोप्या भाषेत तुम्ही तिथे लिहून टाकू ओरल ॲडमिशन म्हणा, अकाउंट्स म्हणण्याची ओरल ॲडमिशन इज द प्रॉपर वर्ड. ओरल ॲडमिशन एज टू कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट गिवन बाय सम पर्सन हू हॅज हिमसेल्फ सीन इट. ज्याने स्वतः पाहिलेलं आहे. मीन्स ओरिजिनल कॉपी बघून तो ओरल एव्हिडन्स जर देत असेल तर ॲडमिसेबल आहे. पण ओरिजिनल डॉक्युमेंटचं झेरॉक्स काढली किंवा फोटो कॉपी काढलेली आहे किंवा मशीनमधून कॉपी काढली आणि कॉपी बघून तो ओरल अकाउंट जर देत असेल तर ते चालणार नाही. आता ओरल ॲडमिशन म्हणजे काय, ओरल ॲडमिशन ॲज टू रिगार्डिंग द तुमच्या सेक्शन 20 जर तुम्ही पाहिलं की ओरल ॲडमिशन कशाबद्दल दिलं जाईल की तो प्रायमरी एव्हिडन्स हरवलेला आहे हे पहिलं तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. मीन्स द प्रायमरी एव्हिडन्स इज लॉस्ट आहे हे पहिलं प्रूव्ह करावं लागेल. मीन्स ओरल ॲडमिशन तुमचं जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट संबंधी तुम्हाला देता येईल. आणि रिटर्न ॲडमिशन म्हणजे काय की बिफोर द हिअरिंग पाहिजे, हे बिफोर हिअरिंग पाहिजे तर ते ॲडमिसेबल होईल. आफ्टर हिअरिंग असेल तर तुम्हाला ओरल ॲडमिशन ते प्रूव्ह करावं लागेल, पण रिटर्न ॲडमिशन असेल तर ते प्रूव्ह करायची आवश्यकता नाही. मीन्स रिटर्न ॲडमिशन पाहिजे. बिफोर हिअरिंग असेल तर ते रिटर्नमध्ये पाहिजे आणि आफ्टर हिअरिंग जर असेल, जर ओरल केलं असेल ते प्रूव्ह करावं लागेल तुम्हाला बिफोर हिअरिंग रिटर्नमध्ये असेल तर ते प्रूव्ह करायची आवश्यकता नाही आहे, पण ओरल असेल तर ते प्रूव्ह तुम्हाला करावं लागेल. सो एक रिटर्न ॲडमिशन दिलं असेल तर ते सुद्धा काय होणार आहे, सेकंडरी एव्हिडन्सच्या व्याख्यामध्ये येणार आहे. सो ह्याच्यावरती अजून बरंचसं काही मटेरियल अवेलेबल नाही आहे, तर ॲज टाईम विल कम तर ह्याच्यावरती सुद्धा अजून हे न्यूली ॲडेड केलेलं आहे प्रोव्हिजनमध्ये, ओरल ॲडमिशन आणि रिटर्न ॲडमिशन. सो ओरल ॲडमिशन तुम्ही सेक्शन 20 रेफर करू शकता. त्याबद्दल ओरल अकाउंट्स तुम्ही देऊ शकता की प्रायमरी जो डॉक्युमेंट्स आहे तो लॉस्ट झालेला आहे किंवा दुसऱ्याच्या पोझिशनमध्ये आणि तो प्रोड्यूस करता येत नाही आहे किंवा एनी अदर रिझन्स असेल किंवा एखादा डॉक्युमेंट तो मूव्ह करता येत नाही आहे, तर अशा केसमध्ये ओरल ॲडमिशन देता येईल. रिटर्न ॲडमिशन बिफोर हिअरिंग असेल तरच ते ॲडमिसेबल होईल आणि ओरल असेल तर तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागेल. सो रिटर्न ॲडमिशन जे आहे ते बिफोर हिअरिंग पाहिजेत.
तर एव्हिडन्स ऑफ पर्सन हू हॅज एक्झामिन डॉक्युमेंट द ओरिजिनल ऑफ विच कन्सिस्ट ऑफ न्यूमरस अकाउंट्स ऑर अदर डॉक्युमेंट्स विच कॅनॉट बी कन्व्हिनियंटली बी एक्झामिन इन द कोर्ट विच स्किल्ड इन द एक्झामिनेशन ऑफ सच अ डॉक्युमेंट. फॉर एक्झाम्पल CAचा असेल, तुमचा टॅक्स रिपोर्ट असेल, किंवा फॉर एक्झाम्पल आता सेक्शन 8मध्ये जी रिटर्न ॲडमिशन आहे त्याबद्दल अजून एक एक्झाम्पल मला आठवलं. रिटर्न ॲडमिशनबद्दल आता फॉर एक्झाम्पल एखादा डॉक्टर आहे, डॉक्टरनी ते डॉक्युमेंट त्याचं पर्टिक्युलर पेशंटचं एक्झामिनेशन ऑफ बॉडी केलेलं आहे आणि त्यांनी फक्त ओरल अकाउंट्स दिलेला आहे, चालेल का? नाही चालणार. त्यांनी ते डॉक्युमेंट स्वतः घेऊन यायला पाहिजे. मीन्स रिटर्न ॲडमिशनच अलाउड होऊन जाईल, तिथं ओरल ॲडमिशन अलाउड होणार नाही. आता रिटर्न ॲडमिशन म्हणजे त्यांनी जे बॉडीचं एक्झामिनेशन केलं असेल पेशंटचं, तर ते डॉक्युमेंट ते कोर्टामध्ये यायला पाहिजे. मीन्स रिटर्न ॲडमिशनच्या डेफिनेशनमध्ये येईल. आता सेक्शन 8.8मध्ये काय म्हटलं की एव्हिडन्स ऑफ पर्सन हू हॅज एक्झामिन डॉक्युमेंट विच ओरिजिनली ऑफ विच कन्सिस्ट ऑफ न्यूमरस अकाउंट्स डॉक्युमेंट्स विच कॅनॉट बी कन्व्हिनियंटली एक्झामिन इन द कोर्ट हू स्किल्ड इन द एक्झामिनेशन ऑफ सच अ डॉक्युमेंट. चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्याने एखादा टॅक्स रिपोर्ट आहे, नंबर ऑफ डॉक्युमेंट्स आहेत, कोर्ट त्यावरती एक्सपर्ट पण नाही आहे आणि एवढे सारे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणं कोर्टाला पॉसिबल पण नाही आहे. त्यामुळं चार्टर्ड अकाउंटंटचं काय करू शकतो, शॉर्ट रिपोर्ट. शॉर्ट म्हणजे एकदम समरी रिपोर्ट काय करू शकतो, मागू शकतो. मी समरी रिपोर्ट जो आहे तो कोर्ट कॉलअप करू शकतो आणि तो ॲज अ सेकंडरी एव्हिडन्स म्हणून मानू शकतो. तर होपफुली ह्या इलॉस्ट्रेशन्स बघू. अ फोटोग्राफ ऑफ ओरिजिनल इज अ सेकंडरी एव्हिडन्स ऑफ इट्स कंटेंट्स. मी जे ओरिजिनली फॉर एक्झाम्पल एखादं कपल आहे, ते आहे अमेरिकेमध्ये आणि त्यांनी तिथून फोटो काढला आणि ते ॲक्च्युली फोटोग्राफर तर कोर्टामध्ये हजर राहू शकत नाही. मग त्याने काय केलं, जे फोटो काढले ते ॲज अ सेकंडरी एव्हिडन्स प्रूव्ह करावं लागेल. दो द टू हॅव नॉट बीन कम्पेअर्ड इफ इट इज प्रूव्ड दॅट द थिंग फोटोग्राफ इज ओरिजिनल. पण जर शंका येत असेल तर फोटोग्राफची काय तुम्हाला क्रॉस घेता येईल. मीन्स इट इज नेसेसरी टू क्रॉस एक्झामिनेशन द सच अ फोटोग्राफ. द पार्टीज कुठे आहेत, अमेरिकेमध्ये. दे आर नॉट एबल टू कम बिफोर द कोर्ट. इंडियामध्ये येऊ शकत नाहीत साक्ष वगैरे देण्यासाठी. मग त्यांनी जो फोटोग्राफ काढलेला आहे तो फोटोग्राफ कोर्टामध्ये सेकंडरी एव्हिडन्स देता येईल अनलेस डिस्प्युटेड. जर डिस्प्यूट केलं नसेल तर ठीक आहे, डिस्प्यूट केलं असेल तर जो फोटोग्राफरने फोटो जो काढलेला त्याची तुम्हाला क्रॉस घेता येईल आणि मग ते फोटो जे आहेत ते ॲज अ सेकंडरी एव्हिडन्स तुम्हाला ॲडमिट करता येईल. तोपर्यंत ॲडमिट करता येणार नाहीत. तर वन्स अगेन वी विल रीड. अ फोटोग्राफ ऑफ ओरिजिनल इज सेकंडरी एव्हिडन्स ऑफ द कंटेंट दो द टू हॅव नॉट बीन कम्पेअर्ड. तो ओरिजिनल आणि फोटोग्राफ जो ओरिजिनल तर आपण व्हेरीफाय करू शकत नाहीत, ओरिजिनलसोबत आपण व्हेरीफाय करू शकत नाहीत. इफ इट इज प्रूव्ड दॅट द थिंग फोटोग्राफ वॉज ओरिजिनल, जो ओरिजिनल असेल तर ते ॲडमिशन होऊन जाईल ॲज अ सेकंडरी एव्हिडन्स. पण जर डिस्प्यूट केलं तर फोटोग्राफरची एक्झामिनेशन तुम्हाला क्रॉस एक्झामिनेशन करावं लागेल. मग त्यातून ते सेकंडरी एव्हिडन्स ॲडमिट होईल. So copy compared with the copy of the letter made by copying machine is a secondary evidence of the contents of the letter. काय म्हटलं बा, कॉपी कम्पेअर्ड विथ द कॉपी ऑफ लेटर मेड बाय कॉपिंग मशीन इज अ सेकंडरी एव्हिडन्स ऑफ कंटेंट्स ऑफ लेटर इफ इट इज शोन दॅट कॉपी मेड बाय कॉपिंग मशीन वॉज मेड फ्रॉम ओरिजिनल. सो तेच एक्झाम्पल आपण बघितलं की एक ओरिजिनल आहे आणि त्याच्यावरनं अनेक कॉप्या काढल्या आहेत, 4 कॉप्या काढलेल्या आहेत. हे कॉप्या एकमेकांना काय प्रायमरी एव्हिडन्स आहेत, पण जर ओरिजिनलशी कम्पेअर केलं तर हे सगळे सेकंडरी एव्हिडन्स असणार आहेत. सो दीज ऑल काय तर सेकंडरी एव्हिडन्स आहेत बिकॉज मेड फ्रॉम द ओरिजिनल. पण जर ओरिजिनलवरून एखादी कॉपी काढली आणि कॉपीवरनं परत एक कॉपी काढली, पण जी कॉपी काढली ती ओरिजिनलसोबत व्हेरीफाय केलेली आहे. सो हे बी एक्झाम्पल तेच म्हणते की कॉपी कम्पेअर्ड विथ द कॉपी ऑफ लेटर मेड बाय कॉपिंग मशीन इज सेकंडरी एव्हिडन्स ऑफ द कंटेंट ऑफ लेटर बट इफ इट इज शोन दॅट कॉपी मेड फ्रॉम द कॉपी मशीन वॉज मेड फ्रॉम द ओरिजिनल. वन्स अगेन आय विल रिपीट दिस एक्झाम्पल समजणं महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल असं समजा की हे एक ओरिजिनल आहे, ओरिजिनलवरनं तुम्ही 1-2 कॉप्या काढल्यात आणि या 2 कॉप्यामधले त्या एका कॉपीवरनं अजून एक कॉपी काढली. मीन्स ही फर्स्ट कॉपी, दिस सेकंड कॉपी. पण ही जी सेकंड कॉपी काढली ती ओरिजिनलसोबत तुम्ही कम्पेअर केलेली आहे. सो त्यांनी तेच म्हटलं इफ इट इज शोन दॅट मीन्स प्रूव्ह केलं की द कॉपी मेड बाय कॉपिंग मशीन वॉज मेड फ्रॉम ओरिजिनल. ही जी कॉपी काढली ती ओरिजिनलवरनंच काढलेली आहे आणि जी सेकंड कॉपी काढली ती ओरिजिनलसोबत आम्ही कम्पेअरसुद्धा केलेली आहे. मी हे जर प्रूव्ह केलं तर हे जे डॉक्युमेंट आहे ते सेकंडरी एव्हिडन्स म्हणून मानलं जाईल, मीन्स ॲक्सेप्ट केलं जाईल, त्यामध्ये कोणतंही डाऊट येणार नाही. मीन्स ओरिजिनल कॉपीवरनं 2 ओरिजिनल कॉप्या काढल्या आणि त्याच कॉपीवरनं परत
ही सेकंड कॉपी काढली, तर पहिल्यांदा हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल की ही जी कॉपी काढली ती ओरिजिनलवरनं कॉपी काढली आणि ती बरोबर आहे, आणि जी सेकंड कॉपी काढली ती ओरिजिनलसोबत आम्ही कम्पेअरसुद्धा केलेली आहे. हे जर शो केलं तर ते हे जी सेकंड कॉपी आहे ती सेकंडरी एव्हिडन्स म्हणून मानलं जाईल. सो इट इज नॉट मच डिफिकल्ट. फक्त आपल्याला एवढंच दाखवून द्यायचं आहे की जी फर्स्ट कॉपी काढलेली आहे ती ओरिजिनल कॉपीवरनं काढलेली आहे, तिला कम्पेअर पण केलेली आहे, आणि जी सेकंडरी कॉपी काढलेली आहे ती मेन ओरिजिनलसोबत आम्ही कम्पेअर केलेली आहे. मीन्स ऑथेंटिसिटी आपल्याला फक्त प्रूव्ह करावं लागणार आहे. जो ऑथेंटिसिटी एकदा प्रूव्ह केली मग त्यातल्या ट्रूथफुलनेससाठी प्रिझम्पशन येऊ शकतं. तसंच सर्टिफाईड कॉपी संबंधी पण तसंच आहे. जर आपण दाखवून दिलं की पब्लिक ऑफिसरनी प्रॉपर सही आहे, सील आहे त्याच्यावरती, प्रॉपरली त्याचं स्टॅम्पसुद्धा मारलेला आहे, प्रॉपर आम्ही फी पण भरलेली आहे, अजून जे पण रिक्वायरमेंट आहे ते आम्ही सगळं केले, हे एकदा जर दाखवलं तर ते सर्टिफाईड कॉपी चॅलेंज करता येणार नाही. तर बऱ्याच वेळेला काय होतं की ते सर्टिफाईड कॉपीसुद्धा चॅलेंज केली जाते की ते प्रॉपर सील नाही आहे, त्याच्यावरती स्टॅम्प भरलेलं नाही, फी दिसत नाही आहे, किंवा डेट टाईम नाही आहे, टाईम नाही आहे, काहीच नाही, डिस्प्यूट होऊ शकतं. सो कॉपी ट्रान्सक्रिप्ट फ्रॉम कॉपी बट आफ्टरवर्ड्स कम्पेअर्ड विथ द ओरिजिनल. आता एखादी कॉपी आहे त्याच्यावरनं ट्रान्सक्रिप्ट केली, मीन्स तसेच हस्ताक्षराने कॉपी केली आणि पण ओरिजिनलची कम्पेअर केलेली आहे, इज सेकंडरी एव्हिडन्स बट द कॉपी नॉट सो कम्पेअर्ड नॉट अ सेकंडरी एव्हिडन्स. बरं ओरिजिनलची जर कम्पेअर केली नाही तर ते सेकंडरी एव्हिडन्स होणार नाही. ऑल्दो द कॉपी फ्रॉम विच ट्रान्सक्रिप्ट वॉज कम्पेअर्ड विथ द ओरिजिनल म्हटलं आहे. कॉपीवरनं जर कॉपी काढली पण ओरिजिनलची कम्पेअर केलं नाही त्यामुळे तो सेकंडरी एव्हिडन्स होणार नाही. मीन्स जे पण तुम्ही कॉपी काढलेली आहे ते ओरिजिनलशी कम्पेअर करायला पाहिजे. तर now section 56 says that document shall be proved by primary evidence except the case hereinafter mentioned. तर आपण मेन रूल तेच बघितला की मिअर ओनली फायलिंग ऑफ डॉक्युमेंट विल नॉट बी सफिशियंट होणार नाही. नुसतं डॉक्युमेंट कोर्टामध्ये सादर केलं सफिशियंट होणार नाही. त्या डॉक्युमेंटचे पहिल्यांदा तुमच्या प्लीडिंगमध्ये यायला पाहिजेत, मग तुमचं ते टेंडर्ड इन एव्हिडन्समध्ये द्यायला पाहिजेत, मग थर्ड त्याची रेलेवन्सी यायला पाहिजे, रेलेवन्सी झाल्यानंतर त्याची जेन्युनिटी ऑफ प्रूव्ह व्हायला पाहिजे, जेन्युनिटी प्रूव्ह झाल्यानंतर मग त्यातले ते डॉक्युमेंट ॲडमिसिबल व्हायला पाहिजे, ॲडमिसिबल झाल्यानंतर मग तो त्याच्यातले ट्रूथ ऑफ द कंटेंट्स आहेत ते प्रूव्ह करेल. मी जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट इज अनदर थिंग अँड ट्रूथ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट इज अनदर थिंग. मीन्स बोथ द डिफरंट थिंग्स आहेत. हे काय बोथ द डिफरंट थिंग्स आहेत. जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह केली, मग त्यातले ट्रूथ ऑफ द कंटेंट्स प्रूव्ह करायचे असेल तर ते डॉक्युमेंट स्वतःच प्रूव्ह करणार आहे. पण आता कोणत्या केसेसमध्ये आहे, आता प्रायमरी एव्हिडन्स अवेलेबल नसेल अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, मग त्यांनी पुढं आपल्याला थोडीशी काय म्हणतो आपण सूट दिली आहे. मीन्स थोडंसं आपल्याला रिलॅक्सेशन दिलं आहे. रिलॅक्सेशन आहे ते सेक्शन 60मध्ये आहे. सेक्शन 60 काय म्हणतो की सेकंडरी एव्हिडन्स देता येईल अबाउट एक्झिस्टन्स, कंडिशन, कंटेंट्स. 3 वर्ड महत्त्वाचे आहेत. एक्झिस्टन्स ऑफ डॉक्युमेंट, कंडिशन ऑफ डॉक्युमेंट, कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट. आता जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट म्हणजे काय बघितलं की लिगली एक्झिस्टन्स ऑफ डॉक्युमेंट किंवा त्याची कंडिशन ऑफ डॉक्युमेंट, कंटेंट्स तर ते डॉक्युमेंटच स्वतः प्रूव्ह करणार आहे. सो वेन ओरिजिनल इज शोन ऑर ॲपियर्स टू बी इन द पोजेशन ऑर पॉवर ऑफ द पर्सन अगेन्स्ट हुम द डॉक्युमेंट सॉट टू बी प्रूव्ड. त्याच्या पोजेशनमध्ये प्लेंटिफनं त्याच्या प्लीडिंगमध्ये डॉक्युमेंट रेफर केले, पण तो म्हणतो की डॉक्युमेंट ओरिजिनल जे आहे ते माझ्या ताब्यामध्ये नाही आहे, ते डिफेंडंटच्या ताब्यामध्ये. जसं आपण काउंटर पार्टमध्ये बघितलं तर ए आणि बी होते. हा बी कलकत्ताला होता, ए मुंबईला होता. एनं जे डॉक्युमेंट पाठवलं होतं बीकडं, बीनं त्याची साईन करून स्वतःपाशीच ठेवून घेतलेलं आहे. असं आपण धरून काउंटर पार्टने नुसतं एकच डॉक्युमेंट आहे, एनं ते डॉक्युमेंट साईन केलं आणि ते डॉक्युमेंट बीला पाठवून दिलं, पण बीनं साईन वगैरे केलं पण ते डॉक्युमेंट परत एला पाठवूनच दिलं नाही. बीच्या पोजेशनमध्ये, बीच्या पॉवरमध्ये आहे आणि एकडं त्याची फक्त ओनली काय सर्टिफाईड कॉपी आहे किंवा त्याची झेरॉक्स कॉपी आहे. ती जी झेरॉक्स कॉपी आहे ते फक्त काय दाखवणार आहे, एक्झिस्टन्स अँड कंडिशन अँड कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट. मीन्स प्रूफ ऑफ द कंटेंट एवढंच दाखवणार आहे. त्यातलं ट्रूथ मात्र त्याला इंडिपेंडेंटली प्रूव्ह करावं लागणार आहे. मीन्स आपण काय बघतोय की प्रूफ ऑफ डॉक्युमेंट एवढाच पार्ट बघतोय आपण. हेडिंग पण बघा काय, ऑफ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, चॅप्टर नंबर 5.
कोणत्या केसेसमध्ये सेकंडरी एव्हिडन्स देता येईल. मीन्स फॉर एक्झाम्पल एनं फॉर एक्झाम्पल आपण फ्रेशली घेऊ एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल हा व्यक्ती आहे, बी हा व्यक्ती कलकत्त्याला आहे, ए मुंबईला राहतो, हा कलकत्ता राहतो. एनं काय एखादं डॉक्युमेंट पाठवून दिले साईन करून, आणि बीनं सुद्धा ते डॉक्युमेंट साईन केले, आणि एला काय केलं त्याने सर्टिफाईड कॉपी दिलेली आहे. आता ह्यांच्यामध्ये काहीतरी डिस्प्यूट वगैरे आला असेल. डिस्प्यूट आल्यामुळं एनं काय केलं आहे, बीच्या विरुद्ध सूट फाईल केली, आणि ए काय म्हणतो की आता ओरिजिनल कोर्टामध्ये माझ्याकडे नाही आहे, पण ते डॉक्युमेंट काय केलं प्लिडिंगमध्ये रिफ्लेक्ट केलेलं आहे, सगळ्या अटी केल्या आहेत, ते रेलेवंट पण आहे, ते ॲडमिसिबल पण आहे. आता ते डॉक्युमेंट ओरिजिनल तर माझ्याकडे नाही. मेन रूल काय, बेस्ट एव्हिडन्स काय, द ओरिजिनल शुड बी ब्रॉड बिफोर द कोर्ट. बेस्ट एव्हिडन्स इज ऑलवेज की जो अवेलेबल जो डायरेक्ट एव्हिडन्स आहे तोच कोर्टासमोर यायला पाहिजे. पण बी तर कोर्टासमोर हजर करत नाही आहे. काय म्हटलं, द पर्सन अगेन्स्ट हुम म्हणजे कोण, बी हा इथं. द डॉक्युमेंट इज सॉट टू बी प्रूव्ह, बीच्या अगेन्स्ट प्रूव्ह करायचं आहे, पण ते त्याच्या पॉवरमध्ये आहे. मीन्स द ओरिजिनल शोन ऑर ॲपियर्स टू बी इन द पोजेशन पॉवर ऑफ द पर्सन अगेन्स्ट हुम डॉक्युमेंट इज सॉट टू बी प्रूव्ह. बीच्या विरुद्ध प्रूव्ह करायचं आणि ते बीच्या पॉवरमध्ये आहे. ठीक आहे. इफ एनी पर्सन आउट ऑफ रीच ऑर नॉट सब्जेक्ट टू द प्रोसेस ऑफ द कोर्ट. आता कलकत्त्याला राहतो, कोर्टाला बोलवणं फार मुश्किल होत असेल, किंवा एनी पर्सन इज लिगली बाउंड टू प्रोड्यूस इट. बीच्या ताब्यामध्ये हा लिगली बाउंड पण आहे, सो इज लिगली बाउंड टू प्रोड्यूस इट, पण तो प्रोड्यूस करत नाही. मग काय करायचं, त्यावेळेस कोर्ट काय म्हणेल की सेकंडरी एव्हिडन्स द्या. कशाबद्दल, एक्झिस्टन्स ऑफ डॉक्युमेंट, कंडिशन ऑफ डॉक्युमेंट, कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट. आता ह्याच्या संबंधित थोडीशी प्रोव्हिजन आपण कनेक्टेड प्रोव्हिजन बघू, एवढा ए पॉईंट संबंधी. वेन आफ्टर नोटीस मेन्शन इन सेक्शन 64 हॅज बीन डज नॉट प्रोड्यूस इट. आता सेक्शन 64 सुद्धा ह्याला कनेक्ट करतो, ते सुद्धा बघू. सेक्शन 64मध्ये काय म्हटलं आहे पहिल्यांदा की त्याला एक नोटीस द्या. आता फॉर एक्झाम्पल ए आणि बीमध्ये जे होतं, बीकडं जे ओरिजिनल आहे, आता ए नसतं सूट फाईल केले बीच्या अगेन्स्ट, मी एने काय करायला पाहिजे, पहिला नोटीस पाठवायला पाहिजे. आता सेक्शन 64नुसार नोटीस पाठवायला पाहिजे. नोटीस पाठवल्यानंतर बीला एक ऑपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे. मी सफिशियंट ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये प्रोड्यूस करायला पाहिजे, पण तो प्रोड्यूस करत नाही आहे बी कोर्टामध्ये. ही नोटीस मॅन्डेटरी आहे पहिल्यांदा तरी, पण केव्हा नोटीस मॅन्डेटरी नाही आहे ते सुद्धा एक्सेप्शन 64मध्ये आहेत. ह्याला कनेक्टेड प्रोव्हिजन आहे, त्यामुळे आपण सोबतच वाचू, नंतर वाचण्यात काही अर्थ नाही आहे. तर 64मध्ये काय म्हटलं, रूल्स ॲज टू नोटीस सेकंडरी एव्हिडन्स ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट रेफर्ड इन क्लॉज ए. जो आत्ता आपण क्लॉज बघितला ते त्याच्या पॉवरमध्ये आहे किंवा त्याच्या पोझिशनमध्ये आहे सेक्शन 60नुसार, शॅल नॉट बी गिवन अनलेस द पार्टी प्रपोजिंग. मी सेकंडरी एव्हिडन्स त्याला देता येणार नाही कधी, अनलेस द पार्टी प्रपोजिंग टू गिव्ह सेकंडरी एव्हिडन्स. मी जे एला जो पुरावा द्यायचा आहे सेकंडरी एव्हिडन्सचा, जे त्याच्याकडं फोटोकॉपी आहे, फोटोकॉपी किंवा झेरॉक्स कॉपी आहे, हॅज प्रिव्हियसली गिवन टू द पार्टी इन हुज पोजेशन पॉवर द डॉक्युमेंट इज ऑर टू हिज ॲडव्होकेट किंवा रिप्रेझेंटेटिव्ह सच अ नोटीस टू प्रोड्यूस इज प्रिस्क्राईब बाय लॉ. इफ नो नोटीस. आता एवढाच पार्ट महत्त्वाचा, नंतरचा पार्ट आहे. काय म्हटलं बा, सेकंडरी एव्हिडन्स ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट रेफर्ड इन क्लॉज ए. मीन्स सेक्शन 60मध्ये जे आपण बघितलं की त्याच्या समोरच्या पॉवरमध्ये, त्याच्या पोझिशनमध्ये आहे, त्याला त्याच्या विरुद्ध आपण सूट फाईल केलेला आहे, हे त्याच्या पॉवरमध्ये, पण त्यांनी कोर्टामध्ये सबमिट करायला पाहिजे, तो सबमिट करत नाही. मीन्स एला त्याची फोटोकॉपी, त्याची झेरॉक्स कॉपी द्यायची आहे, पण कोर्ट म्हणतं तुम्हाला देता येणार नाही. केव्हा देता येणार नाही, अनलेस जोपर्यंत तुम्ही त्याला नोटीस पाठवत नाही की कोर्टामध्ये हजर कर. जर त्यांनी दिली नाही, हे जर फेल झाला तर मग तुम्हाला फोटोकॉपी देण्याची परवानगी देता येईल. कशाबद्दल, 3 गोष्टी संबंधी, एक्झिस्टन्स, कंडिशन अँड कंटेंट्स. 3 गोष्टीसाठी तुम्हाला फोटोकॉपी कोर्टामध्ये प्रोड्यूस करता येईल. मीन्स अनलेस द पार्टी प्रपोजिंग टू गिव्ह सच सेकंडरी एव्हिडन्स प्रिव्हियसली गिवन पार्टी इन हुज पोजेशन द पॉवर डॉक्युमेंट, त्याच्या ॲडव्होकेटला, त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हला नोटीस द्यायला पाहिजे की नोटीस प्रोड्यूस कर बाबा ॲज पर लॉ. तर नोटीस ॲज पर लॉ त्याला पाठवायला पाहिजे बीला. हा जो कलकत्तामध्ये आहे बी, त्याला नोटीस पाठवायची. नोटीस पाठवून त्याने काय करायला पाहिजे, ते डॉक्युमेंट कोर्टासमोर प्रोड्यूस करायला पाहिजे. अशी त्याला बीला एक ऑपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे. मी सफिशियंट ऑपॉर्च्युनिटी देणं गरजेचं आहे सेकंड अदर साईडला. जर त्यांनी नाही केलं तर मग एला अलाउड कोर्ट करेल की ठीक आहे तुम्ही कॉपी द्या म्हणून. 65मध्ये जनरल रूल आहे, पण प्रोव्हायडेड दॅटमध्ये काय म्हटलं की नोटीस देण्याची आवश्यकता नाही आहे. हा सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्टमध्ये काय म्हटलं त्यांनी, फर्स्ट पार्टमध्ये त्यांनी म्हटलं की सेकंडरी एव्हिडन्स आहे तो तुम्हाला देता येणार नाही, फोटोकॉपी अलाउड करता येणार नाही, पण जर
तुम्ही जर नोटीस जर प्रिव्हियसली पाठवली असेल अपोजिट पार्टीला, की जे तुमच्या डॉक्युमेंट तुमच्या पोजेशनमध्ये पॉवरमध्ये आहे, ते डॉक्युमेंट तुम्ही कोर्टामध्ये हजर करा. बाय वे ऑफ लिगल प्रिस्क्राईब नोटीस आहे ती पाठवायची लिगल रिप्रेझेंटेटिव्हला, ॲडव्होकेटला किंवा पार्टीला स्वतःला. जर ती नाही पाठवली तर एला अलाउड केलं जाईल सेकंडरी एव्हिडन्स देण्यासाठी. मीन्स अनलेसचा पुढचा भाग महत्त्वाचा आहे. प्रोव्हायडेड दॅट द सच अ नोटीस नॉट रिक्वायर्ड इन ऑर्डर टू रेंडर द सेकंडरी एव्हिडन्स. मग कोर्टाने सांगितलं की या खालच्या परिस्थितीमध्ये मीन्स ABCDEFमध्ये 1 2 3 4 5 6 या 6 कंडिशनमध्ये नोटीस आवश्यकता नाही आहे. नोटीस शाल नॉट रिक्वायर्ड in order to render the secondary evidence admissible in any of the following cases in other cases in which court thinks dispense with. मीन्स कोर्ट म्हणाले की तुम्हाला नोटीस देण्याची आवश्यकता नाही आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये? वेन द डॉक्युमेंट टू बी प्रूव्ह इटसेल्फ इज नोटीस. हे डॉक्युमेंट प्रूव्ह करायचे हे इटसेल्फच त्या बी पार्टीला माहीत आहे, त्यावेळेस नोटीस द्यायची आवश्यकता नाही आहे. मीन्स बीला माहीत आहे की आपल्यामध्ये जे डिस्प्यूट आहे ते डॉक्युमेंट त्याच डॉक्युमेंटवरती ह्याचं जर त्याला नोटीस असेल की हे डॉक्युमेंटच प्रूव्ह करायचं आहे, हेच जर नोटीस असेल तर नोटीस पाठवण्याची आवश्यकता नाही आहे. याला काय करेल कोर्ट? डायरेक्ट परमिशन देईल की फोटोकॉपी तुम्ही कोर्टात हजर करा. वेन फ्रॉम द नेचर ऑफ द केस, नेचरच्या केस म्हणून समजून येते की ॲडवर्स पार्टी मस्ट नो दॅट ही विल रिक्वायर टू प्रोड्यूस इन. बीला माहिती आहे की डॉक्युमेंटचं इश्यू आहे कोर्टासमोर, मीन्स फॅक्ट इन इश्यू आहे कोर्टासमोर, हेच प्रूव्ह करायचं आहे की डॉक्युमेंटमध्ये काय आहे काय नाही, त्याच्यावरती पूर्ण केस डिपेंड असेल तर नोटीस आवश्यकता नाही. वेन इट इज अपियर्स टू प्रूव्ह दॅट द ॲडवर्स पार्टी हॅज ऑब्टेन द पोझिशन ऑफ ओरिजिनल बाय ऑफ फ्रॉड ऑर बाय फोर्सद्वारे. फॉर एक्झाम्पल मॉर्गेजवर आणि मॉर्गेजी आहे, मॉर्गेजरने काय केलेलं आहे, मॉर्गेजीकडनं फसवून कसून किंवा फ्रॉड करून फोर्सद्वारे काय केलेलं आहे ते मॉर्गेज डीड काढून घेतलेलं आहे आणि मॉर्गेज डीडकडे त्याचं सेकंडरी एव्हिडन्स आहे. मॉर्गेजी काय करेल ते डायरेक्ट सेकंडरी एव्हिडन्स प्रूव्ह करेल आणि तो प्रूव्ह करेल काय की जे मॉर्गेजवरनी काय केलेलं आहे ते जे डॉक्युमेंट आहे ते फ्रॉड करून फोर्स करून माझ्याकडून काढून घेतलं आहे. हे एवढं प्रूव्ह केलं तर तुम्हाला सेकंडरी एव्हिडन्स देता येईल. वेन ॲडवर्स पार्टी ऑर इज एजंट हॅज ओरिजिनल इन द कोर्ट किंवा ते मॉर्गेज डीड एखाद्या दुसऱ्या केसमध्ये सबमिट केलं मीन्स कोर्टाच्या पोझिशनमध्ये असेल तर ते सेकंडरी एव्हिडन्स नोटीस पाठवण्याची आवश्यकता नाही आहे. वेन ॲडवर्स पार्टी इज एजंट ॲडमिटेड द लॉस ऑफ डॉक्युमेंट, जर समोरच्या पार्टीने फॉर एक्झाम्पल मॉर्गेजीने ॲक्सेप्ट केलं की असं डॉक्युमेंट हरवलेलं आहे किंवा या केसमध्ये बीनं ॲडमिट केलं की असं डॉक्युमेंट आहे बरोबर आहे पण ते डॉक्युमेंट काय हरवलेलं डॉक्युमेंट आहे. वेन द पर्सन इन पोझेशन ऑफ डॉक्युमेंट इज आउट ऑफ रीच अँड नॉट सब्जेक्ट टू प्रोसेस ऑफ द कोर्ट, बाहेर कुठंतरी अशा देशामध्ये राहतो, फॉर एक्झाम्पल बांगलादेशमध्ये राहतो आणि बांगलादेशमध्ये वॉर चालू आहे आणि कोर्टाच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर आहे, कोर्ट रीच आऊट करू शकत नाही, तर त्यावेळेस कोर्ट काय म्हणेल एला की जे तुमच्याकडे सेकंडरी एव्हिडन्स अवेलेबल आहे ते द्या, मला नोटीस देण्याची आवश्यकता नाही. ह्याच्या कनेक्टेड एक प्रोव्हिजन आहे ते एक बघू. सेक्शन 167 आहे काय म्हणते बघा. वेन अ पार्टी रिफ्युजेस टू प्रोड्यूस डॉक्युमेंट विच हॅज टू नोटीस टू प्रोड्यूस, मी फॉर एक्झाम्पल आता जे सेक्शन तुम्ही आपण बघितलं सेक्शन 64मध्ये जी नोटीस आहे सेक्शन 64नुसार काय करायचं नोटीस पाठवायची आहे पण ती नोटीसद्वारे तो काय करतो प्रोड्यूस करत नाही. मीन्स वेन अ पार्टी रिफ्युजेस टू प्रोड्यूस अ डॉक्युमेंट विच हॅड नोटीस टू प्रोड्यूस ही कॅनॉट आफ्टरवर्ड्स यूज द डॉक्युमेंट ॲज एव्हिडन्स विदाउट द कन्सेंट ऑफ अदर पार्टी और अदर ऑर्डर ऑफ द कोर्ट. मीन्स जर त्याला नोटीस मिळालेली आहे की डॉक्युमेंट तुमच्या पोझिशनमध्ये आहे ते तुम्ही कोर्टात प्रोड्यूस करा, पण पार्टी कोर्टामध्ये प्रोड्यूस करत असेल तर त्यानंतरनं त्याला ते डॉक्युमेंट ॲज एव्हिडन्समध्ये कोर्टामध्ये देता येणार नाही. केव्हा देता येणार नाही? केव्हा देता येईल? जोपर्यंत अदर पार्टीची किंवा कोर्टाची परमिशन जर मिळाली त्यावेळेस देता येईल, नाहीतर त्याला देता येणार नाही. काय म्हटलं? वेन अ पार्टी रिफ्युजेस टू प्रोड्यूस डॉक्युमेंट विच ही हॅज नोटीस टू प्रोड्यूस ही कॅनॉट आफ्टर यूज द डॉक्युमेंट ॲज अ एव्हिडन्स. मीन्स त्याला ॲज अ एव्हिडन्स म्हणून ते देता येणार नाही, पण त्याला द्यायचं असेल तर पहिलं अपोजिट पार्टीची किंवा कोर्टाची तशी ऑर्डर घ्यावं लागेल, मगच त्याला ते ॲज अ एव्हिडन्स देता येईल. मीन्स प्रिझम्पशन मिळतं की ते डॉक्युमेंट तुझ्या अगेन्स्ट फेवरमध्ये आहे. मीन्स ते प्रिझम्पशनच्या पण टॉपिकमध्ये कनेक्ट करतो आपण प्रोव्हिजन, तिथं पण आपण कनेक्ट करू. सो इलॉस्ट्रेशन काय म्हणते? ए सूज बी ऑन ॲग्रीमेंट गिव्स बी नोटीस टू प्रोड्यूस इट. मीन्स ए न बीच्या विरुद्ध आपण जसं आपण एक्झाम्पल बघितलं की ए न बीच्या विरुद्ध सूट फाईल केलं आहे, त्यांच्या दोघांमध्ये ॲग्रीमेंट झालेलं आहे आणि ते ॲग्रीमेंट बीच्या पोझिशनमध्ये आणि तो कुठे कलकत्ता किंवा बांगलादेशमध्ये वगैरे आहे. अँड ए काय करतो? गिव्ज बी नोटीस ॲज पर सेक्शन 64नुसार प्रिव्हियस नोटीस देतो बीला की प्रोड्यूस कर. gives B notice to produce it. At the time of trial, A calls for the document and B refuses to produce it. B म्हणतो नाही देत. A gives secondary evidence of the content, means after notice दिल्यानंतर ही कंडिशन
फुलफिल केल्यानंतर ना एला कोर्ट अलाव करेल की ठीक आहे तुमच्याकडे जे फोटोकॉपी आहे ना ती सबमिट करा. ए गिव्ह सेकंडरी एव्हिडन्स ऑफ द कंटेंट. बी सिक्स टू प्रोड्यूस डॉक्युमेंट इटसेल्फ टू कॉन्ट्राडिक्ट द सेकंडरी एव्हिडन्स गिवन बाय ए ऑर इन ऑर्डर टू शो दॅट ॲग्रीमेंट इज नॉट स्टॅम्प ही कॅनॉट डू सो. मीन्स आता बी काय म्हणतो की नाही हे जे मॉर्गेज डीड वगैरे केलं आहे किंवा सील डीड वगैरे केलं आहे ना ते खोटं आहे. आता ते खोटं आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तुझ्याकडे असलेलं ताब्यात असलेलं डॉक्युमेंट तुला देता येणार नाही. सो बी सिक्स टू प्रोड्यूस डॉक्युमेंट इटसेल्फ टू कॉन्ट्राडिक्ट द सेकंडरी एव्हिडन्स. जे एनं जे फोटोकॉपी दिलेली आहे त्याला कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी त्याला खोटं ठरवण्यासाठी हा ओरिजिनल डॉक्युमेंट कोर्टामध्ये सादर करतो. तर कोर्ट म्हणतं नाही आता तुम्हाला ते ओरिजिनल डॉक्युमेंट कोर्टामध्ये डिस्प्रूव्ह करण्यासाठी देता येणार नाही कारण तो म्हणतो स्टॅम्प नाही आहे हे नाही अमुक नाही तमुक नाही. तर त्यांनी काय म्हटलं ही कॅनॉट डू सो. बीला अलाउड नाही. तर प्रिझम्पशन पण आहे एक प्रिझम्पशनचं पण एक बघू. सेक्शन 119 119 प्रिझम्पशनच्या टॉपिकमध्ये एक सबक्लॉज तुमचं जेमध्ये आय थिंक सो हां एक सेकंड कुठे हां जीमध्ये बघा जीमध्ये बघा काय म्हटलं आहे 119 जीमध्ये एव्हिडन्स विच कुड बी अँड इज नॉट प्रोड्यूस. जे त्याला 64A नुसार जी नोटीस त्याला मिळाली होती की ओरिजिनल डॉक्युमेंट जे तुझ्या पोजेशन पॉवरमध्ये आहे ते सबमिट कर. इफ प्रोड्यूस जर त्यांनी प्रोड्यूस केलं बी अनफेवरेबल टू द पर्सन हू विथहोल्ड्स. मी जे बी ना जे डॉक्युमेंट विथहोल्ड करून ठेवलं होतं जे त्याच्या ओरिजिनल आहे जर त्यांनी प्रोड्यूस केलं तर त्याच्या अनफेवरेबल आहे. मीन्स हे प्रिझम्पशन मिळणार आहे. इलॉस्ट्रेशन पण बघा जी काय म्हणतं. A man refuses to produce document which would be bear on the contract of small importance on which he is sued. ते त्याच्यावरती त्याचा दावा दाखल केला आहे बट विच माईट ऑल्सो इंज्युअर द फिलिंग रेप्युटेशन ऑफ हिज फॅमिली. जस्ट एक्झाम्पल दिलं आहे. तर एक प्रिझम्पशन पण आहे जे डॉक्युमेंट जे त्यांनी दिलेलं आहे जो रिफ्यूज करतो कोर्टात सबमिट करण्यासाठी जर त्यांनी सबमिट जर केलं तर त्याला अनफेवरेबल आहे. तर एक प्रिझम्पशनसुद्धा काय होऊ शकतं ड्रॉ होऊ शकतं. मीन्स सेक्शन 64 रूल्स टू प्रोड्यूस डॉक्युमेंट आहे कनेक्टेड प्रोव्हिजन त्यामुळे मी लगेच कनेक्ट केली. ते नंतर न वाचणे काही अर्थ पण राहत नाही. त्यामुळे सेक्शन 60 काय म्हटलं की सेकंडरी एव्हिडन्स देता येईल. कशाबद्दल 3 गोष्टींसंबंधी तुम्हाला देता येईल. पहिलं म्हणजे एक्झिस्टन्स संबंधी, दुसरं कंडिशन अँड कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह करण्यासाठी. तर एखादं ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते समोरच्या पार्टीमध्ये आहे किंवा ती पार्टी कोर्टाच्या ज्युरिडिक्शनमध्ये नाही आहे मीन्स कोर्टाच्या रिचमध्ये येत नाही किंवा जे अशा पर्सनच्या ताब्यामध्ये आहे पण ती प्रोड्यूस करत नाही. मग कोर्ट काय म्हणतं की पहिल्यांदा 64 नुसार नोटीस पाठवण्याची त्याला एक ऑपॉर्च्युनिटी द्या. जो नोटीस पाठवून पण हजर देत नसेल तर मग तुम्ही सेकंडरी एव्हिडन्स अलाउड करा. पण कोर्टाने परत काय लॉनी भारतीय साक्ष अधिनियमने परत काय कंडिशन घातले की जर पार्टी ला माहीत असेल जर ते डॉक्युमेंटच इटसेल्फ इश्यूमध्ये आहे किंवा त्यांना नॉलेज आहे किंवा ते डॉक्युमेंट लॉस्ट आहे किंवा ते डॉक्युमेंट कोर्टामध्येच ऑलरेडी प्रेझेंट आहे किंवा ते डॉक्युमेंट ऑलरेडी लॉस्ट झालेलं आहे तर अशा केसेसमध्ये सेकंडरी एव्हिडन्स डायरेक्ट लीड करा. नोटीस देण्याची आवश्यकता नाही किंवा ती पार्टी कोर्टाच्या रीचमध्ये नाही आहे मीन्स कोर्ट त्यांना बोलू शकत नाही आहे तर नोटीस द्यायची आवश्यकता नाही आहे. तर 64 इज मच रेलेवंट. ते मेन्स एक्झामिनेशनमध्ये येतं आणि तुमच्या प्लस प्रिलिम्समध्ये सुद्धा येतं मीन्स ऑल टाईम इम्पॉर्टंट आहे. बीमध्ये काय म्हटलं बघा when existence condition contents of original have been proved that to be admitted in writing by person against whom it is proved by his representative in interest. जर एखाद्या पार्टीने ॲडमिटेड इन रायटिंगमध्ये जर असेल आता प्लस ते ह्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही वरती एक प्रोव्हिजन बघा रिटर्न ॲडमिशन जे म्हटलेलं आहे हा जो पार्ट तो इथं खाली कनेक्ट करतो. रिटर्न ॲडमिशन म्हणजे काय की आता हे बिफोर हिअरिंग आहे का आफ्टर हिअरिंग आहे तर बिफोर हिअरिंग आहे. हे बिफोर हिअरिंग आहे. बिफोर हिअरिंग रिटर्न ॲडमिटमध्ये केलं असेल तर when existence condition contents of original have been proved to be admitted in writing by person against whom it is proved that by his representative in interest किंवा त्याच्या एजंटनी बीच्या एजंटनी किंवा बीनं ॲडमिट केलं असेल रायटिंगमध्ये की हे डॉक्युमेंट आहे म्हणून. when existence condition content of original have been proved to be admitted in writing by person against whom it is proved that he is in interest means ते डॉक्युमेंट ऑलरेडी त्याने ॲडमिट केलं असेल बिफोर द हिअरिंग. तर सीमध्ये काय म्हटलं बघा तर हे ॲडमिशन कसं रायटिंगमध्ये पाहिजे ओरल नसायला पाहिजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा.
वेन ओरिजिनल हॅज बीन डिस्ट्रॉईड किंवा लॉस्ट आहे की वेन पार्टी ऑफरिंग एव्हिडन्स ऑफ इट्स कंटेंट कॅन नॉट फॉर एनी अदर रिझन नॉट अरायझिंग फ्रॉम इट्स ओन डिफॉल्ट ऑर नेग्लेक्ट प्रोड्यूस इन रिजनेबल टाईम. फॉर एक्झाम्पल फायरमध्ये काय झाले ते डॉक्युमेंट सगळे लॉस्ट झाले असेल किंवा एखाद्या शिपमध्ये ते सगळे डॉक्युमेंट्स पाठवून दिले असेल आणि शिप लॉस्ट झाली असेल किंवा शिपच्या ॲक्सिडेंट होऊन ते डॉक्युमेंट सगळे जळाले वगैरे असतील. पण जर समोरच्या पार्टीने ते अगेन ॲडमिट इन रायटिंगमध्ये केलं असेल ते कनेक्टेड प्रोव्हिजनच आहेत. तर ॲडमिट केलं असेल तर सेकंडरी एव्हिडन्स तुम्ही दाखल करू शकता. प्रायमरी एव्हिडन्स दाखल करायची काय आवश्यकता नाही आहे. When the original has been destroyed, lost, when the party offering evidence of content cannot for any reason not arising from its own default, ते त्यांच्या चुकीमुळं नाही आहे किंवा त्यांच्या निग्लिजन्समुळे नाही आहे, तर प्रोड्यूस इन रिजनेबल टाईममध्ये आम्ही आणू शकतो किंवा आणू शकत नाही आहे. तर हे 2 कनेक्टेड प्रोव्हिजन आहेत. सो रायटिंग कसं ॲडमिट इन रायटिंगमध्ये पाहिजे, ओरल चालणार नाही. डी काय म्हणते की वेन ओरिजिनल सच अ नेचर इज नॉट इझिली मुवेबल, दगडावरती वगैरे काय लिहिलं असेल तर ते इझिली कोर्टासमोर हजर करता येत नाही, तर ते काय करू शकतो, फोटो काढू शकतो. फोटो काढून ते कोर्टामध्ये हजर करू शकतो. ईमध्ये काय म्हटलं आहे, ओरिजिनल इज अ पब्लिक डॉक्युमेंट विदिन द मिनिंग ऑफ सेक्शन 74. जर त्याची सर्टिफाईड कॉपी वगैरे आणली असेल तर ते सुद्धा अलाउड होणार आहे, जे आत्ता आपण मगाशी पाहिलं. ओरिजिनल इज अ डॉक्युमेंट ऑफ विच सर्टिफाईड कॉपी परमिटेड बाय दिस अधिनियम ऑर बाय एनी अदर लॉ इन फोर्स टू बी गिवन इन एव्हिडन्स. सो 70 ई आणि EF आहे, दो एकमेकांना कनेक्टेड आहे, सेम प्रोव्हिजन्स आहेत. तर काय म्हटलं त्यांनी, जर पब्लिक ऑफिसरने सही शिक्का वगैरे मारून प्रॉपरली फी वगैरे भरली असेल आणि जी सर्टिफाईड कॉपी असेल तर त्याच्यावर ऑथेंटिसिटी मिळेल की जी सर्टिफाईड कॉपी आहे ती जेन्युइन सर्टिफाईड कॉपी. मीन्स सर्टिफाईड कॉपी इज जेन्युइन, त्यातले कंटेंट प्रूव्ह नाही. मीन्स अगेन जेन्युनिटी ऑफ सर्टिफाईड कॉपी त्यांनी ॲडमिट केली आहे, पण त्यातले ट्रूथ ऑफ द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंटच प्रूव्ह करणार, त्याला ओरल एव्हिडन्स तुम्हाला देता येणार नाही. मीन्स या एक्झाम्पलमधून पण आपल्याला काय समजून आलं की जे सर्टिफाईड कॉपी जर दिली असेल तर त्याची जेन्युनिटी ऑफ सर्टिफाईड कॉपी एवढीच प्रूव्ह होईल, पण त्यातलं जे काही कंटेंट लिहिलेलं असेल त्यासंबंधी ओरल ॲडमिशन देता येणार नाही. तर जे डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं आहे ते डॉक्युमेंट प्रूव्ह केले. फॉर एक्झाम्पल जे सेल डीड आहे दोघां पार्टीकडे नाही आहे, फक्त त्याची पब्लिक ऑफिसमध्ये मीन्स रजिस्टरमध्ये त्याची सर्टिफाईड कॉपी जरी काढली तर जे जेन्युनिटी ऑफ सर्टिफाईड कॉपीबद्दल ओरल ॲडमिशन देता येईल. पण ते जे सेल डीडमध्ये जे लिहिलेलं आहे, जे अमाऊंट वगैरे असेल, डेट असेल, जे पण काही कंडिशन वगैरे असेल, जे काय अटी वगैरे लिहिलेलं असतील, जे पण काही डिस्प्यूट असेल त्यासंबंधी जे आहे तर त्यासंबंधी तुम्हाला ओरल एव्हिडन्स देता येणार नाही. तर पुढं काय म्हटलं आहे बघा, when original consists of numerous accounts or other documents which cannot be conveniently examined in court, the fact is to be proved by general result of whole collection. जस्ट लाईक आपण वरती बघितलं टॅक्स रिपोर्ट असेल, तुम्ही CAचा रिपोर्ट कॉलअप करून घेऊ शकता, तर त्याला सेकंडरी एव्हिडन्स मानलं जाईल. तर काय म्हटलं ACD सेकंडरी एव्हिडन्स ऑफ कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट इज ॲडमिसिबल, मी सेकंडरी एव्हिडन्स तो ॲडमिसिबल होऊन जाईल. रिटर्न ॲडमिशन जे क्लॉज B मध्ये म्हटलं असेल, जे रायटिंगमध्ये आहे डॉक्युमेंट लॉस्ट आहे किंवा आपण काय बघितलं होतं की त्याच्याबद्दल प्रूव्ह काय, त्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह इंटरेस्टनी किंवा एजंटीने काय केलेलं ॲडमिट केलं की हो असं असं डॉक्युमेंट आहे म्हणून. E आणि F मध्ये म्हटलं की सर्टिफाईड कॉपी ऑफ डॉक्युमेंट बट नो अदर काइंड ऑफ सेकंडरी एव्हिडन्स इज ॲडमिसिबल. मीन्स E आणि F मध्ये पण सर्टिफाईड कॉपी जे आहेत जे फुलफिल केलेले आहेत ते. G मध्ये पण त्यांनी तेच म्हटलं, ज्या पर्सन एक्झामिन केले हू स्किल्ड इन द एक्झामिनेशन ऑफ डॉक्युमेंट, त्यांनी जर एखादा रिपोर्ट वगैरे दिला असेल त्याला सुद्धा सेकंडरी एव्हिडन्स मानलं जाईल. 61 मध्ये काय म्हटलं, नथिंग इन दिस अधिनियम शॅल अप्लाय टू डिनाय, मीन्स नथिंग म्हटलं आहे, शॅल नॉट डिनाय द ॲडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्ड इन द एव्हिडन्स ऑन द ग्राउंड दॅट इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्ड सच अ रेकॉर्ड शॅल सब्जेक्ट टू 63 मध्ये काय नियम घातलेत. सेम लिगल इफेक्ट, व्हॅलिडिटी, एन्फोर्सिबिलिटी ॲज अदर डॉक्युमेंट. जसं पेपर एव्हिडन्स आहे, जसं तुमचं नॉर्मल जो पेपर आहे तसाच त्याला इफेक्ट इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला सुद्धा द्यायचा आहे. मीन्स दिस अधिनियम शॅल नॉट डिनाय द ॲडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक और डिजिटल रेकॉर्ड. मीन्स जे पण आपण मोबाईल असेल, पेनड्राईव्ह असेल, मोबाईल म्हणून देतो किंवा कम्प्युटरमध्ये देतो, डिस्क देतो, हार्ड डिस्क देतो, SSD देतो, हार्ड ड्राईव्ह वगैरे जे पण काही देतो, डिजिटल रेकॉर्ड, कॅमेरा असेल, फोटोकॉपी असेल, त्यालासुद्धा ॲज अ पेपर म्हणूनच एव्हिडन्स म्हणून मानलं जाईल. त्याची ॲडमिसिबिलिटीबद्दल डिनाय करता येणार नाही. मीन्स शॅल नॉट डिनाय म्हटलं आहे, इथे तुम्ही बाजूला लिहून ठेवला शॅल नॉट डिनाय, एवढंच महत्त्वाचं आहे. एवढंच तुम्हाला MCQला विचारलं जाईल. नथिंग इन दिस अधिनियम शॅल अप्लाय टू डिनाय, मीन्स नथिंग डिनाय.
दिस अधिनियम शॅल नॉट डिनाय द ॲडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्ड. सो पेपर एव्हिडन्ससारखंच त्याला वेटेज दिलं आहे. सो कंटेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स मे बी प्रूव्ह, वर्ड काय म्हटलं आहे, मे बी प्रूव्ड इन अकॉर्डन्स विथ द सेक्शन 63 नुसार प्रूव्ह करायचं आहे. तर आपण आता थोडा टेक्निकल पार्ट आहे, टेक्निकल पार्ट पण बघू, काही हरकत नाही. 65 नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर 65मध्ये बघण्या अगोदर एक आपण सर्टिफिकेट बघू. सर्टिफिकेट बघितल्यानंतर ना हे प्रोव्हिजन लगेच समजून येईल. एक सर्टिफिकेट आहे. सर्टिफिकेट कसं असतं ते तुम्ही कोर्टातसुद्धा बघितलं असेल. आय सो अँड सो नेम सन डॉटर स्पाउस ऑफ रिसाइडिंग एम्प्लॉयड डू हे सॉलमली अफर्म सिन्सिअरली स्टेट सबमिट दॅट आय हॅव प्रोड्यूस इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स आउटपुट ऑफ डिजिटल रेकॉर्ड टेकन फ्रॉम फॉलोइंग डिव्हाइस, मोबाईलमधून किंवा कम्प्युटरमधून. तुमचं कम्प्युटर असेल, DVR असेल, मोबाईल असेल, फ्लॅश ड्राईव्ह असेल, CD असेल, सर्व्हर असेल, क्लाउड असेल, तुमचं गुगल ड्राईव्ह असेल किंवा अदर वगैरे. मेक, मॉडेल नंबर, तुमचा कलर कसा आहे, मोबाईल नंबर, सिरियल नंबर असेल, तुमचा IMEI नंबर, हे जे क्लाउड ID, गुगल ड्राईव्हचा ID वगैरे काय असेल ते लिहायचा. एनी द रेलेवंट इन्फॉर्मेशन अबाउट डिव्हाइस, डिजिटल रेकॉर्ड ते असेल ते सगळं लिहायचं. कोणता लॅपटॉप आहे वगैरे तो सगळा लिहायचा. डिजिटल डिव्हाइस द डिजिटल रेकॉर्ड सोर्स वॉज अंडर लॉफुल कंट्रोल ऑफ रेग्युलरली क्रिएटिंग, स्टोरिंग, प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन फॉर द पर्पज ऑफ कॅरिंग आउट रेग्युलर ॲक्टिव्हिटीज ड्युरिंग द पिरियड. या पर्टिक्युलर या डेटपासून ते या डेटपर्यंत तो जो कम्प्युटर आहे किंवा जो लॅपटॉप आहे, जो कम्प्युटर आहे, जी CD आहे, व्हॉट एव्हर द डिव्हाइस मे बी, जो आहे ते लॉफुल माझ्या कंट्रोलमध्ये आहे आणि तो रेग्युलरली व्यवस्थित चालतो. त्याच्यामध्ये मी प्रॉपर डेटा स्टोअर करतो, रेग्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये माझ्या यूजमध्ये आहे. या पर्टिक्युलर डेटपासून तर या डेटपर्यंत द कम्प्युटर ऑर द कम्युनिकेशन डिव्हाइस वॉज वर्किंग प्रॉपरली, तो व्यवस्थित आहे, त्याच्यामध्ये अँटीव्हायरस अपलोडेड आहे, असं सगळं लिहायचं. रेलेवंट इन्फॉर्मेशन वॉज रेग्युलरली फेड इन टू द कम्प्युटर. मी रोजच्या रोज त्या गुगल ड्राईव्हवरती मी माझे लेक्चर्स अपलोड करतो. ड्युरिंग द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेसमध्ये रोजच्या रोज माझ्या व्यवहारामध्ये ते प्रॉपरली काय करतं आहे, मी रेग्युलर त्यामध्ये फेड पण करतो, ते रेग्युलरली पण आहे आणि त्यामध्ये व्हायरस वगैरे पण नाही आहे. कम्प्युटर डिजिटल रेकॉर्ड अँड ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम वॉज नॉट वर्किंग प्रॉपरली ऑर आउट ऑफ ऑपरेशन देन इट इज नॉट अफेक्टेड इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्ड इट्स ॲक्युरेसी. भले त्यामध्ये समजा कधी कधी PC हँग जरी होत असेल तरी हँग जरी झाला असेल, पण त्यामध्ये जे कम्प्युटरमध्ये जी इन्फॉर्मेशन मी फीड केलेली आहे किंवा जी स्टोर्ड आहे त्याची ॲक्युरेसीमध्ये कुठेही चॅलेंज करता येण्यासारखं नाही आहे. मीन्स इफ द कम्प्युटर डिजिटल डिव्हाइस ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम वॉज नॉट वर्किंग प्रॉपरली ऑर आउट ऑफ ऑपरेशन देन इट इज नॉट अफेक्टेड इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्ड इट्स ॲक्युरेसीमध्ये कुठेही काही झालेलं नाही आहे. सो हे माझं असेल किंवा मी मॅनेज करतो किंवा मी ऑपरेट करतो आणि तुमचं जे पण काय असेल अल्गोरिदम वगैरे ते सगळं लिहायचं. लिगली ॲक्सेप्टेबल स्टँडर्ड आहे, तुमचं नाव सही आणि तुमचं टाईम प्लेस कुठं ते सर्टिफिकेट केलं आहे ते कोर्टात प्रूव्ह करता येईल. मीन्स हे सर्टिफिकेटमध्ये ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे तुमच्या मेन्समध्ये समजा जर क्वेश्चन आला असेल, आता 2024च्या एक्झाममध्ये सुद्धा आलेला होता मेन्समध्ये, तेवढा पार्ट फक्त महत्त्वाचा लिहिण्यासारखा होता त्याच्यामध्ये की ते पण डिजिटल रेकॉर्ड आहे, ते लॉफुल कस्टडीमध्ये होतं माझ्या, प्रॉपरली स्टोरेज, प्रॉपरली मेंटेन आहे, रेग्युलरली मी त्याच्यावर ॲक्टिव्हिटी करतोच आणि त्यामध्ये मी व्यवस्थित इन्फॉर्मेशन भरतो आणि जरी ते कम्प्युटर हँग वगैरे झाला तर त्याच्या ॲक्युरेसीमध्ये कुठेही काही अफेक्ट झालेलं नाही आहे. मीन्स प्रॉपरली ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेसमध्ये मी प्रॉपरली इन्फॉर्मेशन स्टोअर करतो आणि त्याच्या ॲक्युरेसीमध्ये कुठेही काही शंका नाही. एवढं जर लिहिलं असतं तरी मेन्समध्ये समजा आता ऑनवर्ड्स ॲडमिसिबिलिटी तुमचं CCTV फुटेज असेल, CCTV फुटेज असेल तर आता तुमचा मर्डरचा ट्रायल असेल किंवा फॉर एक्झाम्पल तुमचं ग्रीवियस हर्ट संबंधी आला असेल आणि त्यामध्ये CCTV फुटेजबद्दल संबंध तुम्हाला जर दिला असेल तर CCTV जो आहे तो माझ्या लॉफुल कंट्रोलमध्ये आहे, तो प्रॉपरली वर्किंग करतो. या डेटपासून ते या डेटपर्यंत जर व्यवस्थित रेकॉर्ड मेंटेन आहे, त्याच्यामध्ये ॲक्युरेसीमध्ये कुठेही काही शंका घेण्यासारखं नाही आहे आणि व्यवस्थित या डेटपासून ते या डेटपर्यंत प्रॉपरली रेकॉर्ड झालेला आहे. एवढं जर लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळून जातील. सो याच गोष्टी याच्यामध्ये लिहिल्यात, परत एकदा वाचू. नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन अधिनियम, या अधिनियममध्ये काही जरी म्हटलं असलं तरीसुद्धा एनी इन्फॉर्मेशन कंटेन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड विच प्रिंटेड ऑन पेपर, स्टोर, रेकॉर्डेड कॉपी, ऑप्टिकल मॅग्नेटिक मीडिया, सेमी कंडक्टर मेमरी किंवा जे छोटे आपले मेमरी कार्ड असतात ते, विच इज प्रोड्यूस्ड बाय कम्प्युटर आणि कम्युनिकेशन डिव्हाइस अदरवाईज स्टोर्ड किंवा रेकॉर्डेड कॉपी इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म
शाल बी डीम टू बी डॉक्युमेंटेड मीन्स अगोदर त्याला डॉक्युमेंटचा दर्जा नव्हता, तर आता त्यांनी काय म्हटलं, शाल डीम टू बी अ डॉक्युमेंट इफ कंडिशन मेन्शन इन दिस सेक्शन सॅटिस्फाईड रिलेशन टू इन्फॉर्मेशन अँड द कम्प्युटर इन क्वेश्चन शॅल बी ॲडमिसिबल इन एनी प्रोसिडिंग. प्रत्येक प्रोसिडिंगमध्ये ॲज अ डॉक्युमेंटरी काय होईल, ॲडमिसिबल होईल. विदाउट फर्दर प्रूफ ऑफ प्रोडक्शन ऑफ ओरिजिनल, तुम्हाला ते ओरिजिनल द्यायची गरज नाही आहे. पण जर ओरिजिनल दिलं तर सर्टिफिकेटची काय आवश्यकता नाही आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय, की ज्यामध्ये केस आहे अनवर वर्सेस बशीरची केस, तुम्ही वाचू शकता. व्हेरी लँडमार्क केस आहे, तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा येऊ शकते. अनवर वर्सेस बशीर, अनवर वर्सेस बशीर, आय थिंक 2017ची वगैरे काय केस आहे, बघून घ्या एकदा तुम्ही. अनवर वर्सेस बशीरची इम्पॉर्टंट केस लॉ आहे, ते तुम्ही वाचून घ्या. काय म्हटलं त्यांनी, ॲडमिसिबल इन एनी प्रोसिडिंग विदाउट फर्दर प्रूफ ऑफ प्रोडक्शन ऑफ ओरिजिनल. जर ओरिजिनल दिलं तर सर्टिफिकेट द्यायची काय आवश्यकता नाही आहे. जर ओरिजिनल नसेल, जर कोर्टासमोर आता भले सारे मोठे कम्प्युटर असतील, आधीच्या काळात भरपूर मोठे कम्प्युटर होते, एक रूम भरून कम्प्युटर असायचा. आता एवढा छोटा कम्प्युटर झाला आहे की आपल्या मांडीवर पण, त्यापेक्षा हातात बसतात आजकाल लॅपटॉप. तर ओरिजिनल द्यायची काय आवश्यकता नाही आहे. ओरिजिनल जर दिलं तर सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे, पण ॲज अ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून ते प्रूफ म्हणून सेकंडरी एव्हिडन्स नाही, ओरिजिनल एव्हिडन्स म्हणून मानलं जाईल. सो शॅल बी ॲडमिसिबल एनी प्रोसिडिंग विदाउट फर्दर प्रूफ किंवा फर्दर प्रोडक्शन ऑफ ओरिजिनल ॲज अ एव्हिडन्स ऑर एनी कंटेंट्स ऑफ ओरिजिनल ऑफ विच फॅक्ट स्टेटेड देर इन विच डायरेक्ट एव्हिडन्स वुड बी ॲडमिसिबल. तो काय होऊन जाईल, डायरेक्ट एव्हिडन्स मीन्स काय होऊन जाईल, प्रायमरी एव्हिडन्स म्हणून मानला जाईल. पण जर ते अवेलेबल नसेल तर मग ते सर्टिफिकेट द्या, मग तो काय होऊन जाईल, सेकंडरी एव्हिडन्स होऊन जाईल. सो कंटेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स मे बी प्रूव्ड इन अकॉर्डन्स विथ द सेक्शन 63 मध्ये म्हटलं की ते सुद्धा काय एक प्रकारचं डॉक्युमेंटच आहे. आणि शॅल बी ॲडमिटेड इन एनी प्रोसिडिंग म्हटलेलं आहे. परत एकदा असतो महत्त्वाचा पार्ट आहे, शॅल बी ॲडमिसिबल इन एनी प्रोसिडिंग विदाउट फर्दर प्रूफ ऑर विदाउट फर्दर प्रोडक्शन ऑफ ओरिजिनल ॲज अ एव्हिडन्स एनी अदर कंटेंट्स ऑफ ओरिजिनल ऑर एनी फॅक्ट स्टेटेड देर इन ॲज सच अ डायरेक्ट एव्हिडन्स वुड बी ॲडमिसिबल. तर वर्ड फार महत्त्वाचा आहे, ॲज अ डायरेक्ट एव्हिडन्स म्हणूनच. शॅल बी ॲडमिसिबल इन प्रोसिडिंग विदाउट फर्दर प्रूफ ऑफ प्रोडक्शन ऑफ ओरिजिनल ॲज अ एव्हिडन्स म्हणून मानलं जाईल. आणि कंटेंट्स ऑफ ओरिजिनल ऑन फॅक्ट स्टेटेड देर इन विच ऑफ डायरेक्ट एव्हिडन्स वुड बी ॲडमिसिबल. तो डायरेक्ट एव्हिडन्स आहे. सो आता हा पार्ट जो आहे त्या MCQला तुम्हाला येऊ शकतो. कंडिशन रेफर्ड इन सबसेक्शन 1 रेफर टू कम्प्युटर आउटपुट शॅल बी फॉलोइंग. आता त्याच्यामध्ये बऱ्याचशा काय तेच गोष्टी परत रिपिटेशन केलेल्या आहेत, वाचू तरी. कम्प्युटर आउटपुट कंटेनिंग इन्फॉर्मेशन वॉज प्रोड्यूस्ड बाय कम्प्युटर कम्युनिकेशन डिव्हाइस ड्युरिंग द पिरियड ओव्हर. या पिरियडमध्ये मीन्स या डेटपासून ते या डेटपर्यंत विच कम्प्युटर ऑर कम्युनिकेशन डिव्हाइस वॉज रेग्युलरली केप्ट इन द क्रिएट स्टोअर प्रोसेस इन्फॉर्मेशन फॉर द पर्पज ऑफ ॲक्टिव्हिटी रेग्युलरली कॅरिड ऑन ओव्हर दॅट पिरियड बाय द पर्सन हॅव्हिंग लॉफुल कंट्रोल ओव्हर द यूज ऑफ कम्प्युटर कम्युनिकेशन डिव्हाइस. तेच आत्ता आपण जे सर्टिफिकेटमध्ये वाचलं, जे आत्ता मगाशी आपण जस्ट सर्टिफिकेटमध्ये काय लिहिलं, तेच पॉईंट यातले कवरअप केलेले आहेत. सो या पिरियडपासून ते या पिरियडमध्ये तो कम्प्युटर रेग्युलरली यूज होतमध्ये होता आणि तो माझ्या लॉफुल कंट्रोलमध्ये आहे आणि तो प्रॉपरली वर्किंग करतो. सो ड्युरिंग द सेड पिरियड इन्फॉर्मेशन काइंड कंटेन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड काइंड ऑफ इन्फॉर्मेशन वॉज रेग्युलरली फेड. मीन्स त्यामध्ये मी प्रॉपरली इन्फॉर्मेशन भरत होतो मीन्स या कम्प्युटरमध्ये ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेसमध्ये. आणि जो मटेरियल पार्ट आहे तो ऑपरेटिंग प्रॉपरली व्यवस्थित चालतो. जरी नसला तरी त्याच्या ॲक्युरेसीमध्ये कुठेही काही अफेक्ट झालेलं नाही आहे. सो नॉट सच ॲज टू अफेक्ट द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ऑर ॲक्युरेसी ऑफ कंटेंट. तो ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जो OS आहे किंवा जो आपण लॅपटॉप म्हणतो, कम्प्युटर आहे किंवा मोबाईल आहे, तो प्रॉपरली व्यवस्थित वर्क करतो. जरी नसला तर त्याच्या ॲक्युरेसीमध्ये कुठेही काही छेडछाड झालेली नाही, टॅम्पर झालेला नाही आहे. आणि ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेसमध्ये तो व्यवस्थित चालतो. एवढंच फक्त सांगायचं, दुसरं काहीच नाही आहे. बाकीच्या गोष्टी तर त्याच रिपीट केल्या. जर एकापेक्षा 2 कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट केले असतील तर ते सुद्धा काय म्हणायचं, ते एकच कम्प्युटर आहेत असं म्हणायचं. तो बघा काय म्हटलं आहे, कॉन्स्टिट्युटिंग अ सिंगल कम्प्युटर ऑर कम्युनिकेशन डिव्हाइस. जर एखादे मोबाईल काय करतात, आजकाल कम्प्युटर आहेत ते एकमेकांना कनेक्ट असतात वायरने, सो त्यांना एकच कम्प्युटर म्हणायचं. एवढंच त्यांनी म्हटलं आहे, जास्त एवढं डिफिकल्ट पार्ट नाही आहे. सो ऑल द कम्प्युटर्स कम्युनिकेशन डिव्हाइस यूज फॉर दॅट पर्पज ड्युरिंग द पिरियड शॅल बी ट्रीटेड फॉर द पर्पज दिस सेक्शन कॉन्स्टिट्युटिंग सिंगल कम्प्युटर कम्युनिकेशन डिव्हाइस. सो ते एकच कम्प्युटर आहे असं आपण म्हणायचं. ते एखादी सायबर कॅफेमध्ये गेला तर अनेक कम्प्युटर असतात, सो एकमेकांना काय कम्प्युटर कनेक्टेड आहेत, सो त्यांना एकच कम्प्युटर म्हणायचं असं त्यांनी म्हटलेलं आहे.
In proceeding where desire to give statement evidence by virtue of the section certificate doing any lawful things shall submitted along with the electronic record and such a instance where is being submitted for admission. Identifying the electronic record containing statement describing the manner should produce. त्या सर्टिफिकेटमध्ये लिहायला पाहिजे की मी कोणत्या मॅनरमध्ये ते प्रोड्यूस करतो आहे. मी सी डीमध्ये असेल, एखादा कम्प्युटरमधली इन्फॉर्मेशन आहे ते पेनड्राईव्हमध्ये मी कॉपी केलेली आहे. मी मोड कसा मी प्रोड्यूस करतो ते लिहायला पाहिजे. आयडेंटिफाईंग द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कंटेनिंग स्टेटमेंट्स डिस्क्रायबिंग द मॅनर इन विच इट वॉज प्रोड्यूस. मी कोणत्या मॅनरमध्ये मी प्रोड्यूस करतो आहे कोर्टासमोर. गिविंग सच अ पर्टिक्युलर्स ऑफ एनी डिव्हाइस इन्वॉल्व इन द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड एज ॲप्रोप्रिएट फॉर द पर्पज शोविंग दॅट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड वॉज प्रोड्यूस बाय कम्प्युटर और कम्युनिकेशन डिव्हाइस रेफर्ड. मीन्स कोणता लॅपटॉप आहे, जे आता आपण बघितलं IMR ER नंबर वगैरे काय मोबाईल जे असतात किंवा कम्प्युटरचं जे काही पर्टिक्युलर कोड असतो तो लिहायला पाहिजे. तर ते सगळं आपण जे सर्टिफिकेट बघितलं ते सर्टिफिकेटमधलंच हे इथं डिस्क्राईब केलेलं आहे. पर्पोर्ट टू बी साईन बाय द पर्सन इन चार्ज ऑफ कम्प्युटर. आता आपण बघितलं साईन सी डेट वगैरे ज्या पर्सनच्या ताब्यामध्ये होतं ते. An expert shall be evidence of any matter stated in the certificate for the purpose of this subsection shall be sufficient for matters to be stated in the best of his knowledge. जे पण त्यांनी सही केली आहे त्या सर्टिफिकेटमध्ये त्यांनी लिहायला पाहिजे हे जे पण मी काय जे वरती लिहिलेलं आहे किंवा जी पण मी इन्फॉर्मेशन देतो आहे ती माझी बेस्ट ऑफ नॉलेज आहे. अँड बिलीफ ऑफ द पर्सन स्टेटिंग इन द सर्टिफिकेट स्पेसिफाईड इन द शेड्यूल. जे शेड्यूलमध्ये आपण जे सर्टिफिकेट बघितलं होतं तो त्यामध्ये लिहिलं की बेस्ट ऑफ माय नॉलेज आहे आणि बेस्ट ऑफ माय बिलीफ की हे सगळं माझ्या ताब्यामध्ये होतं, मी त्याला ऑपरेट केलेलं आहे. मीन्स ही विल बी रिस्पॉन्सिबल आणि त्याची क्रॉस एक्झामिनेशन घ्यायला पाहिजे. इन्फॉर्मेशन शॅल बी टेकन टू बी सप्लायड ॲज अ कम्प्युटर कम्युनिकेशन डिव्हाइस. इट इज सप्लायड देअर टू एनी अप्रोप्रिएट फॉर्म सप्लायड टू डायरेक्टली विथ और विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन बाय मीन्स ऑफ अप्रोप्रिएट इक्विपमेंट. A computer output shall taken to have been produced by computer communication device whether it is produced by directly or by means of an appropriate equipment वगैरे असे वगैरे काय केलं असेल तर ते सर्टिफिकेटमध्ये सगळं मेन्शन करायला पाहिजे की मी असं पर्टिक्युलरली ही इन्फॉर्मेशन अशी कॉपी केली आहे. मीन्स मोड त्यांनी लिहायला पाहिजे सर्टिफिकेटमध्ये. तर सर्टिफिकेट इज जरी वाचलं तेवढे सगळे पॉईंट्स वाचण्याची काय आवश्यकता नाही आहे. पण आता MCQला ह्यातलं एखाद दोन क्वेश्चन तर हमखास येऊ शकतात. मीन्स हे 2-3 वेळा तुम्ही नक्की वाचून जावं. तर आपण काय काय बघितलं आज, भरपूर सारं बघितलं. लेक्चर मोठं झालं आहे, 1 तास 26 मिनटं. ठीक आहे, छोटंसंच लेक्चर आहे. तर आपण रिवाईज करू परत एकदा काय काय बघितलं आज. मागची पण रिव्हिजन केली आपण. तर बघितलं की सगळी जी केस आहे ती तुम्ही सगळी ओरल एव्हिडन्सद्वारे सगळी केस प्रूव्ह करू शकता. फक्त कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह करायचा जर प्रश्न आला तर ते डॉक्युमेंटच स्वतः प्रोड्यूस करायला पाहिजे. ओरल एव्हिडन्स कसा डायरेक्ट एव्हिडन्स पाहिजे, ज्यांनी बघितलं, ज्यांनी ऐकलं किंवा ज्यांनी सेन्सेसद्वारे परसिव्ह केलेलं आहे किंवा ज्या व्यक्तीने ओपिनियन हेल्ड केलं आहे त्यांनी स्वतः एक्सपेरिमेंट केलेले आहेत. एक्सेप्शन काय, डायिंग डिक्लेरेशन आपण बघितलं किंवा प्रिव्हियस प्रोसिडिंगमध्ये विटनेसने टेस्टिमनी दिली असेल पण लेटर स्टेज ऑफ प्रोसिडिंगमध्ये तो अवेलेबल नसेल तर ते प्रिव्हियस प्रोसिडिंगमधली ज्युडिशियल प्रोसिडिंगमधली जे काही टेस्टिमनी असेल ते लेटर प्रोसिडिंगमध्ये वापरलं जाईल. पण त्याला पण कंडिशन आपण बघितली की सेम पार्टीजमध्ये पाहिजे, सेम इश्यू पाहिजे आणि प्रिव्हियस प्रोसिडिंगमध्ये राईट अँड ऑपॉर्च्युनिटी होती क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची. हे 3 कंडिशन झाले असेल तर रेस गेस्ट आहे बघितलं पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन आहे. इवन इफ ही त्यांनी जरी बघितलं नसलं तरीसुद्धा पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन असल्यामुळं. आणि ते सेक्शन 55मध्ये प्रोव्हिजो आहे जो म्हणतो की ट्रिटाईज बुक्समध्ये का ओपिनियन वगैरे काही रेफर वगैरे केला असेल आणि तो पर्सन ऑथर जो आहे तो डेड आहे, तो कोर्टामध्ये हजर राहू शकत नाही तो. आणि सेकंड एक्झाम मटेरियल थिंगबद्दल पण बघितलं की एव्हिडन्समध्ये काय काय येतं. छोटासा भाग आहे पण मॅटर्स बिफोर द कोर्टासमोर बराचसा मोठा भागसुद्धा येतो. नंतर इथले कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट प्रूव्ह आहे प्रायमरी एव्हिडन्स किंवा सेकंडरी एव्हिडन्सद्वारे प्रूव्ह करता येईल. प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे काय, जे डॉक्युमेंट इटसेल्फ ओरिजिनल कोर्टासमोर हजर करायला पाहिजे. नंतर आपण बघितलं डॉक्युमेंट एक्झिक्यूट इन सेव्हरल पार्टमध्ये जर केला असेल तर तो प्रत्येक प्रायमरी एव्हिडन्स आहे. पण काउंटर पार्टमध्ये केलं असेल, ज्याने डॉक्युमेंट ते तयार केलं त्याच्यासाठी प्रायमरी एव्हिडन्स, पण ज्याने बनवलेलं नाही त्याच्यासाठी सेकंडरी एव्हिडन्स. तर सेक्शन 57 एक्सप्लेनेशन 1 सोबत ते तुमचं 58मधला जो हा पार्ट आहे चौथा काउंटर पार्ट ऑफ डॉक्युमेंट ॲज अगेन्स्ट पार्टी हू डिड नॉट एक्झिक्यूट देम त्याच्यासाठी सेकंडरी एव्हिडन्स आहे. पण ज्यांनी स्वतः एक्झिक्यूट केलेलं आहे त्याच्यासाठी प्रायमरी एव्हिडन्स आहे. मीन्स A आणि B होते, Aनं जे डॉक्युमेंट तयार केलं त्याच्यासाठी प्रायमरी एव्हिडन्स, पण Bनं बनवलं नाही Bसाठी ते सेकंडरी एव्हिडन्स आहे. आणि आता ते ओरिजिनल डॉक्युमेंट कोणाच्या ताब्यामध्ये, Bच्या ताब्यामध्ये.
एला आता कोर्टासमोर प्रोड्यूस करायचं आहे, म्हणजे ए काय करणार त्याचं सेकंडरी एव्हिडन्स देणार. तर युनिफॉर्म प्रोसेसचं पण बघितलं. ओरिजिनल कॉपीवरनं अनेक कॉप्या काढू शकतात, पण जी कॉपी काढली ती ओरिजिनलशी कम्पेअर करायला पाहिजे. तर नंतर अजून बघितलं मल्टिपल फाईल्स डिजिटल रेकॉर्ड आता नवीन आलेलं आहे. प्ले कार्डचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात घेऊ शकता. नंतर सेकंडरी एव्हिडन्समध्ये काय काय तर सर्टिफिकेट कॉपीज दिली असेल, पब्लिक ऑफिसरनी प्रॉपर शिक्का वगैरे केला असेल, सेक्शन 74 त्याच्याशी रेलेवंट आहे. जे सेक्शन रेलेवंट आहे ते तिथल्या तिथे लगेच वाचत जावं, म्हणजे तुम्हाला टफ होणार नाही. नंतरनं तुम्हाला प्रोव्हिजन कनेक्ट करता यायला पाहिजे, तेवढंच महत्त्वाचं आहे. नंतर ओरल अकाउंट्स ऑफ द हे 5वा पार्ट आहे. ओरल अकाउंट्स ऑफ कंटेंट डॉक्युमेंट गिव्हन बाय सम पर्सन हू हॅज हिमसेल्फ सीन इट. ज्यांनी ओरिजिनल कॉपी बघितली आहे त्याच्यातूनच त्यांनी ओरल ॲडमिशन द्यायला पाहिजे. सर्टिफाईड कॉपी किंवा फोटो कॉपी किंवा फोटोग्राफ किंवा मशीन कॉपी बघून जर तो ओरल एव्हिडन्स येत असेल तर तो सेकंडरी एव्हिडन्स होणार नाही. ह्याच्यावरती इलॉस्ट्रेशन आहे, ते तुम्हाला एक्झामला येऊ शकते. इलॉस्ट्रेशन नंबर D इज मोस्ट इम्पॉर्टंट. मीन्स तो कॉपी बघून ओरल अकाउंट्स देतो किंवा फोटोग्राफ किंवा मशीन कॉपी बघून ओरल अकाउंट्स येत असेल तर ते सेकंडरी एव्हिडन्स होणार नाही. मीन्स तर नायदर म्हटलं आहे. सो ते पॉईंट लक्षात घ्या. ओरल ॲडमिशन कसं रिगार्डिंग जेन्युनिटी ऑफ डॉक्युमेंट, रिटर्न ॲडमिशन बिफोर द हिअरिंग असायला पाहिजे, किंवा नंतर टॅक्स रिपोर्ट आहे. डॉक्युमेंट हा प्रायमरी एव्हिडन्सवरच प्रूव्ह करता येईल, पण सेक्शन 64 मग काय म्हटलं की एक्झिस्टन्स, कंडिशन आणि कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंटबद्दल सेकंडरी एव्हिडन्स देता येईल. जर ते जो ओरिजिनल डॉक्युमेंटचा अपोजिट पार्टीच्या पोझिशन किंवा पॉवरमध्ये वगैरे असेल तर मग तुम्ही पहिल्यांदा सेक्शन 64 त्याला नोटीस पाठवून द्या. नोटीस पाठवून दिल्यानंतरनं सुद्धा जरी तो कोर्टामध्ये हजर करत नसेल तर मग नोटीस द्यायची आवश्यकता नाही, तुम्ही डायरेक्ट सेकंडरी एव्हिडन्स अलाउड करू शकता. पण कोणत्या परिस्थितीमध्ये नोटीस देण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सांगितलं की त्याला नॉलेज आहे की ही नोटीसच काय आहे, डॉक्युमेंटच एक प्रकारची नोटीस आहे प्रूव्ह करायची, किंवा ते डॉक्युमेंट लॉस्ट झालेलं आहे. 64 अजून काय म्हटलं, कुठे गेलं 64, येस, अजून काय म्हटलं त्यांनी, ॲडवर्स पार्टीला नॉलेज आहे की ते डॉक्युमेंट प्रूव्ह करायचं आहे म्हणून मग ते नोटीस आवश्यकता नाही आहे. परत म्हटलं की फ्रॉड किंवा फोर्सद्वारे डॉक्युमेंट काढून घेतला असेल तर ते काय करायचे, तुम्हाला नोटीस देण्याची आवश्यकता नाही, की एखादी पार्टी कोर्टाच्या पॉवरमध्ये नाही, कोर्ट त्याला बोलवू शकत नाही आहे. जस्ट लाईक बांगलादेशमध्ये वॉर वगैरे चालू असेल तर देण्याची काही आवश्यकता नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये लीगल नोटीस देण्याची आवश्यकता नाही आहे म्हणून त्यांनी सांगितलं. मग आपण काय बघितलं पुढं अजून, एक्झिस्टन्स जर लॉस्ट वगैरे झालं असेल तर, किंवा आता ॲडमिट इन रायटिंगमध्ये केलं असेल तर ते सेकंडरी एव्हिडन्स त्यावरती डायरेक्ट देता येईल. परत नंतरनं आपण बघितलं जर डॉक्युमेंट लॉस्ट वगैरे झालं असेल किंवा मिळत नसेल किंवा त्याचं नेग्लिजन्समुळे ते डॉक्युमेंट लॉस्ट आहे किंवा डिस्ट्रॉईड झालेलं असेल तर मग काय करता येईल, सेकंडरी एव्हिडन्स देता येईल. पण जर ह्याच्यामध्ये आपण प्रिझम्पशन पण बघितलं, सेक्शन 119 काय प्रिझम्पशन आहे की डॉक्युमेंट तो का देत नाही, कारण की ते त्याला अनफेवरेबल आहे. मीन्स त्यांनी जर डॉक्युमेंट प्रोड्यूस केलं ते त्याच्या अगेन्स्ट जाईल. परत अजून आपण सेक्शन 164 का 166 एक बघितलं होतं. काय बघितलं होतं की डॉक्युमेंट जर प्रोड्यूस करायला सांगितलं, नोटीस दिली, पण नोटीस देऊनसुद्धा तो डॉक्युमेंट कोर्टासमोर हजर करत नाही तर मग काय होऊन जाईल, त्याला नंतरनं ते डॉक्युमेंट कोर्टामध्ये देता येणार नाही. केव्हा देता येईल, जर कोर्टाची परवानगी आणि अपोजिट पार्टीची जर परमिशन वगैरे घेतली तर ते डॉक्युमेंट देता येईल. पण जनरली नोटीस देऊनसुद्धा तो हजर करत नाही, नंतर लेटर ऑन तो ॲज अ एव्हिडन्स डिस्प्रूव्ह करण्यासाठी किंवा कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी त्याला देता येणार नाही. ते सुद्धा आपण रेलेव्हंट प्रोव्हिजन बघितले. आय थिंक सो सेक्शन कोणता होता आपण बघितलेला, आय थिंक सो 160 का असं काहीतरी होतं, 165 काहीतरी होतं, ते एकदा चेक करून घ्या. 165 होता का 166 असं वगैरे काय होता बघून घ्या एकदा. नंतर बघितलं इझिली मूवेबल होत नसेल तर सेकंडरी एव्हिडन्स देता येईल. पब्लिक डॉक्युमेंट असेल तर सर्टिफाईड कॉपी वगैरे देता येईल. आणि न्यूमरस डॉक्युमेंट असेल तर कोर्टाची त्याचा टॅक्स रिपोर्ट, समरी रिपोर्ट घेता येईल. आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्ससुद्धा काय होणार आहे, ॲडमिसिबल होणार आहे. जस्ट लाईक तो एक नॉर्मल डॉक्युमेंटच आहे आणि त्यालासुद्धा त्या डॉक्युमेंटच्या व्याख्येमध्ये घेतलेलं आहे. इम्पॉर्टंट केस लॉ, अनवर वर्सेस बशीरची केस लॉ इम्पॉर्टंट आहे. आणि जर ओरिजिनल दिलं, ओरिजिनल कोर्टात सबमिट केलं तर सर्टिफिकेट काय देण्याची काही आवश्यकता नाही आहे. मीन्स ॲज अ एव्हिडन्स कंटेंट त्यातले प्रूव्ह होतील ॲज अ ओरिजिनल म्हणून. ओरिजिनल दिलं तर काय प्रश्नच येणार नाही, कारण की तो डायरेक्ट एव्हिडन्स होणार आहे. सो ते आपण सर्टिफिकेट बघितलं की रेग्युलरली केप्ट करायला पाहिजे, फेड आहे की माझ्या पोझिशनमध्ये होतं, प्रॉपरली वर्किंग आहे, मी त्यामध्ये प्रॉपरली इन्फॉर्मेशन भरतो, ऑपरेटिंग प्रॉपरली होतं आहे, ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेसमध्ये आहे,
आणि सो अँड सो थिंग्स. ते सर्टिफिकेट एकदा वाचून घ्या. सर्टिफिकेट जर वाचलं तर तुम्हाला सगळाच पिक्चर क्लिअर होऊन जाईल. 64मध्ये नोटीस सांगितली, नोटीस पाठवूनसुद्धा तो देत नसेल तर मग पुरावा तुम्हाला सेकंडरी एव्हिडन्स देता येईल. जनरली देता येणार नाही, पण अनलेस नोटीस मॅन्डेटरी आहे. 65 जरा मोठा टॉपिक आहे, आपण नंतरनं डिस्कशन करू. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्स फॉर वॉचिंग.